Hello everyone, and in our lecture 4th of neural control and coordination आपण याच्यामध्ये आता काय कव्हर करतोय तर स्ट्रक्चर ऑफ स्पायनल कॉर्ड, त्याचे डिफरंट पार्ट्स, राईट, टीएस ऑफ युअर स्पायनल कॉर्ड आणि पेरिफेरल नर्वस सिस्टम की जी क्रेनियल आणि स्पायनल नर्व्स याच्यापासून बनलेली असेल. तर या सगळ्या गोष्टी वन बाय वन आपण आता याच्यामध्ये कव्हर करू इन डिटेल, राईट. आणि जे काही तुमच्या एनसीईआरटीला रिक्वायर्ड असेल, आय मीन युअर नीटला रिक्वायर्ड असेल, त्या सर्व गोष्टी अलॉंग विथ दॅट some additional points we are going to cover in this part. Clear? So let's start with your spinal cord structure. ठीक आहे, चला मग स्पायनल कॉर्ड कडे आपण जाऊ. तर स्पायनल कॉर्ड हा पार्ट कुठे असतो? आपण बघितलं लास्ट लेक्चर मध्ये की जो तुमचा एंड पार्ट ऑफ हाइंड ब्रेनचा एंड पार्ट जो होता मेडुला ऑब्लंगटा, राईट. तर त्या मेडुला ऑब्लंगटाचं एक्सटेन्शन ॲज ऑलरेडी वी हॅव मेन्शन दॅट, राईट. तर त्याचं जे एक्सटेन्शन असेल मेडुला ऑब्लंगटाचं, दॅट इज टर्म्ड ॲज युअर स्पायनल कॉर्ड, जो की व्हर्टिब्रल कॉलम मधून पास होणार. तर जो व्हर्टिब्रल कॉलम आहे तर इट इज मेड अप ऑफ 33 व्हर्टिब्रीज. तो भाग वेगळा की त्याचे ते फ्यूज झालेले असतील काही पार्ट्स मध्ये, आणि इन ऑल 26 व्हर्टिब्रीज विकेट, कारण त्याचा कॉक्सिजियल किंवा सॅक्रल रिजन मध्ये ते फ्यूज झालेले असतात. आणि टोटल नंबर ऑफ व्हर्टिब्री गोज टू युअर 26. अदरवाईज इंडिव्हिज्युअली जर तुम्ही त्याला काउंट केलं तर देर आर 33 व्हर्टिब्री. आणि त्या व्हर्टिब्रल कॉलम मधून, व्हर्टिब्रल कॉलम म्हणजे व्हर्टिब्रीज आणि त्याच्या प्रोसेसेस याच्या मधल्या पार्ट मधून, म्हणजे त्याला म्हणतो आपण सेंट्रल कॅनल, तर त्या सेंट्रल कॅनल मधून जो पास होणारा पार्ट असेल त्या पार्टला आपण म्हणणार स्पायनल कॉर्ड. तर इथे बघू शकता तुम्ही, सी हिअर दिस इज युअर व्हर्टिब्रल कॉलम, आणि त्याच्यामधून इथे आता स्पायनल कॉर्ड दिसत नसावा तुम्हाला, पण स्पायनल कॉर्डला जर तुम्ही एक्सटेंडेड व्ह्यूनी जर बघितलं तर दिस इज, सी हिअर, दिस पार्ट इज युअर व्हर्टिब्री, दिस इज व्हर्टिब्री. आणि ह्या व्हर्टिब्रीच्या काय दिसतात तुम्हाला? दीज आर द प्रोसेसेस ऑफ व्हर्टिब्री. लोकोमोशन आणि मुवमेंट मध्ये याची इन डिटेल स्ट्रक्चर आपण बघणार आहोत. क्लिअर? तर ह्या प्रोसेसेस झाल्या आणि ही व्हर्टिब्री झाली, तर याच्यामध्ये जो पास होणारा एरिया दिसतोय दिस इज युअर स्पायनल कॉर्ड. याच्यामधून तो स्पायनल कॉर्ड पास होणार. ठीक आहे, तर आपण सुरुवात करू. स्पायनल कॉर्ड इनफॅक्ट कसं असेल, दिस इज युअर लास्ट पार्ट ऑफ हाइंड ब्रेन. याला काय म्हणणार तुम्ही? मेडुला ऑब्लंगटा. एकदम सिंपल भाषेमध्ये आपण समजून घेऊया. याच्यामध्ये फार डिटेल्स घेण्याची आपल्याला आवश्यकता नाही अजिबातच. ठीक आहे ना, कारण नीट पॉइंट ऑफ व्ह्यू जर विचार केला तर एनसीईआरटीने सुद्धा खूप शॉर्ट मध्ये तुमची पेरिफेरल आणि ऑटोनॉमस नर्वस सिस्टम एक्सप्लेन केलेली आहे. तरी सुद्धा त्याच्यामध्ये थोडंसं आपण एक्सटेन्शन करू. ठीक, दिस इज मेडुला ऑब्लंगटा फॉर एक्झाम्पल, आणि याचं एक्सटेन्शन जे झालंय त्याला आपण काय म्हणतोय? स्पायनल कॉर्ड. तर आता मी एका ठिकाणी त्याला स्वेलिंग दाखवलंय, आता दुसऱ्या ठिकाणी स्वेलिंग दाखवलंय. तर ही स्वेलिंग प्रेझेंट असणार त्याच्यामध्ये की जे तुमच्या सर्व्हायकल आणि लंबर रिजन मध्ये ते प्रेझेंट असणार. वेळ आपण सर्व गोष्टी वन बाय वन बघूच. अगोदर मी याचं स्ट्रक्चर काढून घेतोय. दिस इज समवॉट लाईक दिस युअर स्पायनल कॉर्ड इज. हा तुमचा स्पायनल कॉर्ड असणार आहे की दोन ठिकाणी मी याला स्वेलिंग दाखवले. तर हे जे स्वेलिंग असेल याला आपण म्हणू सर्व्हायकल स्वेलिंग, सर्व्हायकल स्वेलिंग, अँड सेकंड जी असेल याला म्हणू आपण लंबर स्वेलिंग. आता स्पायनल कॉर्ड कोणत्या पार्ट पासून व्हर्टिब्रीच्या सुरू होतो आणि कोणत्या व्हर्टिब्री पर्यंत तो एंड होतो? तर इट स्टार्ट्स फ्रॉम, स्पायनल कॉर्ड स्टार्ट्स फ्रॉम नेक ऑफ स्कल, नेक ऑफ स्कल टू L1 व्हर्टिब्री. ठीक आहे ना, नंबर 1 व्हर्टिब्री पर्यंत तो येऊन थांबणार. म्हणजे आपल्याकडे 5 टाईपच्या व्हर्टिब्रीज आहेत. आपण इकडे लिहू, याला 5 टाईपच्या व्हर्टिब्री: सर्व्हायकल, थोरॅसिक, लंबर. चला मी फुल फॉर्म लिहितो. सर्व्हायकल, देन इज युअर थोरॅसिक, म्हणजे तुमच्या ह्या रिब केज मध्ये याची डॉर्सल साइडला जे प्रेझेंट असतील त्या. देन इज लंबर. लंबर रिजन कुठला असतो? लंबर रिजन म्हणजे तुमचा ऍब्डोमिनल कॅव्हिटीचा रिजन असतो की याच्या एक्झॅक्टली ऑपोजिट डॉर्सल साइडला ज्या व्हर्टिब्रीज प्रेझेंट असतील त्याला तुम्ही म्हणायचं लंबर व्हर्टिब्रीज. त्याच्या खाली कुठले असतील? सॅक्रल. आणि लास्टला टेल रिजन मध्ये कुठले असणार? त्या कॉक्सिजियल. ठीक आहे, कॉक्सिजियल सुद्धा म्हणू शकता, काय जे उच्चार असेल त्याचा तुमच्या हिशोबाने, तर कॉक्सिजियल. अशा 5 व्हर्टिब्रीज, 5 टाईपचे व्हर्टिब्रल रिजन आपल्या व्हर्टिब्रल कॉलम मध्ये प्रेझेंट असतात. त्याच्यापैकी सर्व्हायकल किती असणार? 8 व्हर्टिब्रीज, 12, 5, 5 आणि 1. इन ऑल देर आर 33 व्हर्टिब्री, आणि फ्यूज झाल्यानंतर त्या 26 व्हर्टिब्री. आता याच्याशी त्याचा आपल्याला काही संबंधित पार्ट घ्यायचा नाही. तर ह्या तुमच्या व्हर्टिब्रीचं लोकेशन असेल. तर
नेक रूट म्हणजे सर्व्हायकल रिजन पासून नंबर वन व्हर्टिब्री इथपर्यंत तुमच्या ह्या स्पायनल कॉर्डचं एक्सटेन्शन असेल. ठीक आहे. आता स्पायनल कॉर्ड आणि व्हर्टिब्रल कॉलम ऍक्च्युली सुरुवातीला फिटल डेव्हलपमेंटच्या वेळी किंवा बाय द टाइम ऑफ बर्थ त्यांची जी लेंथ असेल दोघांची सिमिलर असणार. पण बर्थ नंतर काय होणार की त्या चाइल्डचं, त्या मुलाचं मुलीचं वॉटेवर त्यांची बॉडीची ग्रोथ होत राहणार, म्हणजे व्हर्टिब्रल कॉलमची सुद्धा त्याच्यामध्ये ग्रोथ होईल. पण या केसमध्ये काय होणार की स्पायनल कॉर्डची ग्रोथ ही स्टॉप होईल आणि व्हर्टिब्रल कॉलम कंटिन्युअस टू ग्रो. त्याच्यामुळे व्हर्टिब्रल कॉलम हा एंड टेल रिजन पर्यंत येणार, परंतु फक्त L1 नंबर वन व्हर्टिब्री पर्यंतच तुमचा स्पायनल कॉर्ड हा एक्सटेंड होणार. क्लिअर आहे. तर आता याची लेंथ आणि लेंथ जर बघायची ठरली आपण तर लेंथ ऑफ स्पायनल कॉर्ड इथे देतोय मी. लेंथ ऑफ स्पायनल कॉर्ड इज 45 सेंटीमीटर. किती असतात? 45 सेंटीमीटर लेंथ स्पायनल कॉर्डची असेल. आणि वेट जर म्हणा तुम्ही तर वेट ऑफ स्पायनल कॉर्ड इज 35 ग्राम. 35 ग्राम याचं वेट असेल. ठीक आहे. आता इथे मी स्पायनल कॉर्ड दाखवलाय आणि इथे एंड रिजन दाखवलाय. ठीक. तर या एंड रिजनला आपण काय म्हणणार? कॉनस मेडुलरीज. याचं नाव कॉनस मेडुलरीज म्हणजे कोनिकल पार्ट ऑफ स्पायनल कॉर्ड इज टर्म्ड एज कॉनस मेडुलरीज, की जिथे आता L1 व्हर्टिब्री पर्यंत येऊन थांबलेला आहे. वेल हे नंबर रिजन लिहिला होता मी. इनफॅक्ट याला मी आता इरेज करतोय आणि ही L1 व्हर्टिब्री दाखवली म्हणून मी हा रिजन इथे पॉइंट आउट करतोय. ठीक आहे. म्हणजे कॉनस मेडुलरी हा पार्ट कुठे येऊन थांबला? L1 व्हर्टिब्री पर्यंत येऊन थांबलाय. समजतंय? आता हा पुढे एक्सटेंड होणार, पण कुठल्या स्वरूपात? इन द फॉर्म ऑफ फायबर. सॉरी, कॉनस मेडुलरीजचं एक्सटेन्शन होणार इन द फॉर्म ऑफ फायबर अँड दॅट फायबर इज टर्म्ड ॲज फायलम टर्मिनल. त्याला काय म्हणणार आपण? फायलम टर्मिनल म्हणणार. क्लिअर आहे? काय सांगतोय आपण की स्पायनल कॉर्ड जो व्हर्टिब्रल कॉलम मध्ये एक्सटेंड होतोय तर L1 व्हर्टिब्री पर्यंत एक्सटेंड होणार आणि त्याचा लास्ट कोनिकल पार्टला आपण बोललो कॉनस मेडुलरीज आणि त्याच्यापासून एक फायबर लाईक एक्सटेन्शन बाहेर पडलंय आणि त्याला बोलतोय आपण फायलम टर्मिनल. क्लिअर आहे? आता काय होणार की जसं सांगितलं आपण की मेडुला ऑब्लंगटा कंटिन्युअसली एक्सटेंड इनटू स्पायनल कॉर्ड. बरोबर? तो एक्सटेंड होतोय तर मेटासिल विच वॉज प्रेझेंट इन ऍट द जंक्शन म्हणून आपण ऍट द जंक्शन ऑफ पॉन्स अँड मेडुला. मेटोसिल म्हणजे काय? फोर्थ व्हेंट्रिकल. तर फोर्थ व्हेंट्रिकल कंटिन्युअस टू ग्रो. फोर्थ व्हेंट्रिकल सुद्धा कंटिन्युअली ग्रो होणार आणि त्याला तुम्ही म्हणणार न्यूरोसिल. ठीक आहे ना? लिहू आपण. चला. मेटासिल कंटिन्युअस इन न्यूरोसिल. शॉर्ट मध्ये मी लिहिले इथे समजून घ्या की मेटोसिल सुद्धा हे कंटिन्युअसली व्हर्टिब्रल कॉलम मध्ये मधून खाली पास होणार आणि आता आपण त्याला म्हणणार न्यूरोसिल. सिल मीन्स कॅव्हिटी, सिलोम, राईट? ज्याच्यामधून तुमचा स्पायनल कॉर्ड पास होते त्याच्यामुळे आपण त्याला म्हणू न्यूरोसिल ऑर सेंट्रल कॅनल. त्याला सेंट्रल कॅनल सुद्धा तुम्ही म्हणू शकता. आपण सांगितलंय की CSF सेरेब्रोस्पायनल फ्लुइड इट वॉज प्रेझेंट इन युअर सब अरॅक्नॉइड स्पेस. आता सब अरॅक्नॉइड स्पेस मध्ये प्रेझेंट आहे आणि आपण त्याला नावही दिलं की सेरेब्रोस्पायनल म्हणजे ब्रेन मध्ये सुद्धा प्रेझेंट आहे आणि स्पायनल कॉर्ड मध्ये सुद्धा प्रेझेंट आहे. याचा मिनिंग हा होतो की जे मेनिंजेस तुमच्या ब्रेनला प्रोटेक्ट करायचे तेच खाली कंटिन्युअस झालेत आणि ते सुद्धा आता कुणाला कंटिन्यू करतील? स्पायनल कॉर्ड मध्ये कंटिन्यू करतील. त्याचा अर्थ हा झाला की ऑल थ्री मेनिंजेस दॅट इज एक्सटर्नल ड्युरा मॅटर, मिडल अरॅक्नॉइड मॅटर अँड इनर युअर पाया मॅटर, ऑल दीज आर प्रेझेंट सराउंडिंग युअर स्पायनल कॉर्ड. ठीक आहे. आता याच डायग्राम मध्ये आपण त्यांनाही काढण्याचा प्रयत्न करू. वेल असं समजा की इथपासून मी घेतोय, आता आपण कलर थोडा चेंज करू आता यांचा. तर समजा दिस इज युअर इनर मोस्ट मॅटर. ठीक आहे ना? हा पाया मॅटर मी इथे काढतोय, इथपर्यंत आलाय. दिस इज अगेन युअर ऑन द अदर साइड पाया मॅटर इज देअर. हा झाला तुमचा पाया मॅटर. सेकंड घेतोय मी अनदर कलर. वेल हा होईल तुमचा अरॅक्नॉइड मॅटर. समजलं? असेच तीन आपण मेनिंजेस वरती दाखवले होते, बरोबर की नाही? तर तेच तीन लेअर आपण आता खाली दाखवतोय. फक्त कुणाच्या सराउंडिंग मध्ये दाखवतोय आपण? हे तुमच्या स्पायनल कॉर्डच्या सराउंडिंग मध्ये. अँड आउटर मोस्ट लेअर इज युअर ड्युरा मॅटर. तर हा झाला तुमचा ड्युरा मॅटर. तर असे तीन मेनिंजेस विच सराउंड्स युअर सेरेब्रम किंवा काय म्हणू आपण त्याला, ब्रेन. इट ऑल्सो सराउंड्स युअर स्पायनल कॉर्ड. सिमिलर मॅटर्स.
ठीक आहे. हे 3 लेयर्स याच्यावरती प्रेझेंट. याला नाव सुद्धा देऊन देऊ आपण. आता येलो कलरला मी नाव देतो इथे तुमचा पायामॅटर. सेकंड नंबरचा ग्रीन कलर, त्याला नाव देऊ आपण अरेक्नॉइड मॅटर. ठीक आहे, वेल. आणि आउटर मोस्ट लेअर विच इज ड्युरा मॅटर. याच्याबद्दलच्या सगळ्या इन्फॉर्मेशन ऑलरेडी आपण घेतलेल्या आहेत. ठीक, हे 3 लेअर याच्यावरती आहेत. आता हे कम्प्लीट स्ट्रक्चर आपण काय सांगितलं, कोणत्या स्ट्रक्चर मध्ये प्रेझेंट असेल, व्हर्टिब्रल कॉलम मध्ये. तर मी याला फक्त असा व्हर्टिब्रल कॉलम इथे लाईनच्या स्वरूपात दाखवतोय. दिस इज युअर व्हर्टिब्रल कॉलम फॉर एक्झाम्पल. हा व्हर्टिब्रल कॉलम, ठीक आहे ना, होऊ शकेल मागे पुढे. आता ह्या 2 साईडच्या लाइनिंग्स त्याला समजून घ्यायचं. हा झाला तुमचा व्हर्टिब्रल कॉलम. चला याला लिहून घेऊ आपण. दिस इज व्हर्टिब्रल कॉलम, की ज्याच्यामधून स्पायनल कॉर्ड हा पास होतोय. ठीक, आता आउटर मोस्ट लेअरला तुम्ही काय बोलले, ड्युरा मॅटर. आणि बाहेर काय दाखवलंय आपण, व्हर्टिब्रल कॉलम. तर ड्युरा मॅटर आणि व्हर्टिब्रल कॉलम यांच्यामध्ये जी स्पेस दिसते तुम्हाला, ही स्पेस, तर याला म्हणायचं तुम्ही एपिड्युरल स्पेस. अगोदरच्या केसमध्ये आपण सांगितलं होतं ड्युरा मॅटर आणि अरेक्नॉइड मॅटर यांच्यामध्ये जी स्पेस प्रेझेंट होती त्याला आपण म्हटलो होतो सबड्युरल. वाय, बिकॉज इट वॉज बिलो ड्युरा मॅटर. पण आता ही अबव ड्युरा मॅटर आहे आणि इन बिटवीन युअर व्हर्टिब्रल कॉलम आहे ड्युरा मॅटर. त्याच्यामुळे बाहेर असल्यामुळे आपण त्याला म्हटलो एपिड्युरल स्पेस. लक्षात घ्या, ज्यावेळी सिझरियन सेक्शन करायचा असतो किंवा नॉर्मल डिलिव्हरी होत नाही, म्हणजेच त्याला सिझर म्हणतो आपण आपल्या साध्या भाषेमध्ये, नेहमी ऐकण्यातला शब्द म्हणून सांगतोय. ज्यावेळी सिझरियन सेक्शन हे जे ऑपरेशन होत आहे, तर त्या मदरचा लोअर पार्ट हा कसा अॅनेस्थेटिक करून टाकायला लागतो आपल्याला, त्याला अॅनेस्थेशिया द्यायला लागतो, म्हणजे भूल देणे ज्याला म्हणतो आपण. तर काय करतात त्यावेळी, जे अॅनेस्थेटिक इंजेक्शन असेल दॅट इज गिव्हन इन दिस स्पेस, एपिड्युरल स्पेस मध्ये देतात. कुठे, L4 आणि L5 च्या मध्ये. नंबर 4 वर्टिब्री आणि नंबर 5 वर्टिब्री याच्यामध्ये सबड्युरल स्पेस मध्ये दॅट अॅनेस्थेटिक इंजेक्शन इज गिव्हन सो दॅट लोअर पोर्शन ऑफ दॅट मदर वुड बी अॅनेस्थेसाइज्ड. क्लिअर आहे. आता हे ऍडिशनल म्हणून माहिती असू द्या. तर हे झालं तुमचं स्ट्रक्चर ऑफ स्पायनल कॉर्ड. ठीक आहे, याला आपण फायलम टर्मिनेट, जो कोनिकल पार्ट दिसतोय एंडला, जो की L1 ला येऊन थांबतोय, त्याला म्हटलं आपण कॉनस मेडुलरीज. आता काय होणार की सॉरी, याला समजण्यासाठी म्हणून मी याला थोडस असं करतोय बघा. असं समजा की ही एक वर्टिब्री आहे, ठीक आहे ना, अशा सगळ्या वर्टिब्रीज आहेत. क्लिअर. आता जो एंड पार्ट असेल कॉनस मेडुलरीज, त्या ठिकाणाहून तुमच्या स्पायनल नर्व्स आता बाहेर पडतील. पेरिफेरल नर्व्हस सिस्टम मध्ये 2 नर्व्स असतात, 2 टाईपच्या, एक तर क्रेनियल नर्व्स आणि स्पायनल नर्व्स. 12 क्रेनियल नर्व्स असतील आणि 31 पेअर्स ऑफ युअर 31 पेअर्स ऑफ स्पायनल नर्व्स. तर याच्यामधून अशा नर्व्स एक्सटेंड होतील बघा एक पर्टिक्युलर लेंथ मध्ये, कारण त्यांना इंटरव्हर्टिब्रल फोरामेन मधून बाहेर पडायचं असेल तर ह्या अशा एक्सटेंड होतील. ठीक आहे, आणि एक्सटेंड झाल्यानंतर पुढे काय व्हायचं ते आपण बघूच. तर एक्सटेंड होऊन त्या इंटरव्हर्टिब्रल फोरामेन मधून बाहेर पडणार आहेत की ज्यांना स्पायनल नर्व्स तयार करायच्या, मिक्स टाईपच्या नर्व. तर हे स्ट्रक्चर आता तुम्हाला कसं दिसतंय, दिस स्ट्रक्चर लुक्स लाईक टेल ऑफ युअर हॉर्स. ठीक आहे ना. दॅट इज वाय दिस एक्सटेंडेड स्पायनल नर्व स्ट्रक्चर किंवा हे न्यूरॉन जे बाहेर पडतायत, नर्व्स बाहेर पडतायत, त्या स्ट्रक्चरला तुम्ही म्हणणार कॉडा इक्वेना. काय म्हणणार, कॉडा इक्वेना. समजतंय. कॉनस मेडुलरीज पासून नर्व्ह ज्या आता बाहेर निघतील, एका पर्टिक्युलर पाथ फॉलो करतील, एका लेंथ पर्यंत येतील आणि त्यांना इंटरव्हर्टिब्रल कॉलम मधून बाहेर निघायचं. तर एक शेपटीसारखा, घोड्याच्या शेपटीसारखा पार्ट तयार झालाय, तर त्या पार्टला तुम्ही कॉडा इक्वेना म्हणायचा. पुन्हा एकदा आपण ब्रीफ करू. हा तुमचा मधला स्पायनल कॉर्ड, 2 स्वेलिंग हा दाखवतोय, एक तर सर्वायकल स्वेलिंग, दुसरं लंबर स्वेलिंग. ठीक आहे, त्याच्या भोवती 3 लेयर्स दिसतात तुम्हाला, पायामॅटर, अरेक्नॉइड मॅटर, ड्युरा मॅटर. आणि हे सगळं स्ट्रक्चर व्हर्टिब्रल कॉलम मध्ये प्रेझेंट आहे. The space between vertebral column and dura mater is termed as epidural space. Clear? नंतर end conical part of your spinal cord is termed as conus medullaris. त्याच्यापासून फायबर लाईक स्ट्रक्चर बाहेर पडलंय which extends, वरती मी डायमेन्शन्स कुठे लिहिल्या होत्या, लेट मी सी इकडे. तर तुमचा फायलम टर्मिनल इथे लिहितोय मी, फायलम टर्मिनल. तर फायलम टर्मिनलची लेंथ सुद्धा किती असणार, 20 सेंटीमीटर. ठीक आहे. तर याच्यापासून थ्रेड लाईक स्ट्रक्चर कॉनस मेडुलरीज पासून बाहेर पडलाय, त्याला बोललो आपण फायलम टर्मिनल. आणि या कॉनस मेडुलरीज पासून न्यूरॉन्स, असे नर्व्स अशा बाहेर पडल्यात आणि त्यांनी घोड्याच्या शेपटीसारखा एक अपिअरन्स त्यांना दिसतंय. दॅट इज वाय इट विल बी टर्म्ड ॲज कॉडा इक्वेना.
तर हे झालं तुमचं इन जनरल स्ट्रक्चर ऑफ स्पायनल कॉर्ड. त्याचं वेट बघितलं आपण 35 ग्राम. त्याची लेंथ बघितली कॉनस मेड्युलरी L1 व्हर्टिब्री पर्यंत, नंबर 1 व्हर्टिब्री पर्यंत दॅट वॉज युअर 45 सेंटीमीटर, आणि फायलम टर्मिनलची लेंथ होती 20 सेंटीमीटर. क्लिअर आहे. तर हे इन जनरल स्ट्रक्चर झालंय तुमच्या स्पायनल कॉर्डचं. इथे बघा तुम्ही आता स्पायनल कॉर्ड कशामधून पास होतं ऑलरेडी सांगितलंय आपण, की जी या प्रोसेसेस आणि व्हर्टिब्री यांच्यामध्ये जी स्पेस असेल त्याच्यामधून ते पास होतात. इनफॅक्ट ही कम्प्लीट व्हर्टिब्री झाली आहे, समजतंय का? ही कम्प्लीट काय झाली आहे तुमची, ही व्हर्टिब्री झाली आहे कम्प्लीट. याच्यामध्ये स्पेस दिसते, त्या स्पेस मधून आता तुमचा स्पायनल कॉर्ड पास होणार. ठीक. वेल, पुढे जाऊ आपण इकडे. ठीक आहे. आता जर आपण त्याचा टीएस घेतलाय, ट्रान्सफर्स सेक्शन जर आपण व्हर्टिब्रल कॉलमचा घेतला, म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल वेल इथे मी एक असं स्ट्रक्चर काढतोय आणि ही तुमची व्हर्टिब्री असेल आणि त्याच्यामध्ये स्पायनल कॉर्ड असेल. स्पायनल कॉर्डच घ्या तुम्ही सरळ सरळ. आणि वरती इथे काय प्रेझेंट असतो बघा तुमचा, हा काय प्रेझेंट असेल, दिस इज युअर ब्रेन, याला म्हणू आपण ब्रेन. आणि आपण टीएस घेतलाय, तर टीएस आपल्याला इट लुक समवॉट लाईक दिस, या डायग्राम मध्ये सुद्धा दिसतोय तुम्हाला. इथे आता थोडस आपल्याला डीप फिशर दाखवायचंय, एक फिशर मी इथे दाखवलंय. तर असं एक तुम्हाला स्ट्रक्चर त्याच्यामध्ये टीएस घेतल्यानंतर दिसेल. समजते तुम्हाला? हा तुमचा स्पायनल कॉर्ड चाललाय, त्याला तुम्ही असं ट्रान्सफर सेक्शन घेतलाय टीएस, तर त्याला अपियर कसं होणार, तर याला सुद्धा खाली दाखवून घ्या चला, म्हणजे तुम्हाला समजायला अजून सोपं होईल. कळतंय आता की याचा टीएस तुम्ही घेतलाय म्हणजे तुम्हाला हा पार्ट समोर दिसणार. जेव्हा मी असा उभा असेल आणि त्याचा टीएस घेतला, तर पोटाकडच्या साईडला आपण म्हणतो वेंट्रल साईड आणि बॅक साईडला म्हणतो आपण डॉर्सल साईड. तर या सेक्शन मध्ये ही साईड जी दिसते तुम्हाला, तर या साईडला म्हणणार तुम्ही डॉर्सल साईड. दिस इज डॉर्सल पार्ट ऑफ साईडच म्हणू आपण, पार्ट कशाला, डॉर्सल साईड. आणि ही साईड जी दिसते या साईडला म्हणायचं तुम्ही वेंट्रल साईड ऑफ युअर स्पायनल कॉर्ड. क्लिअर आहे इथपर्यंत? तुम्हाला आठवत असेल आपण बोललो सेरेब्रम आणि सेरेबेलम, या दोन्ही केसमध्ये आउटर पार्ट जो असतो, म्हणजे सेरेब्रमचा आउटर पार्ट इट वॉज मेड ऑफ और इट वॉज ग्रे इन कलर. वाय? बिकॉज देर वॉज अक्युमुलेशन और गॅदरिंग ऑफ सेल बॉडीज ऑर सायटॉन. आणि मेडुला रिजन, इनर रिजन कसा होता, व्हाईट. तसंच तीच केस होती सेरेबेलम मध्ये. पण मेडुला ऑब्लंगटा आणि स्पायनल कॉर्ड याच्यामध्ये त्याच्या रिव्हर्स कंडिशन तुम्हाला बघायला मिळेल. ठीक आहे ना? रिव्हर्स कंडिशन म्हणजे काय, याची आउटर साइड जी असेल ती व्हाईट असणार. क्लिअर? अगोदर काय होतं, ग्रे होतं. आता इथे काय, व्हाईट मॅटर वुड बी आउटसाइड आणि ग्रे मॅटर हा इनसाइड असणार. तर ग्रे मॅटर जो असेल, ग्रे ग्रे ग्रे, दिस वन ग्रे, ओके. तर ग्रे मॅटर हा आतमध्ये एक्सटेंड होईल आणि इट वुड एक्सटेंड लाईक दिस. समजते तुम्हाला? हा मॅटर असा इथे एक्सटेंड होणार. वेल, आणि हा बटरफ्लाय शेप एक स्ट्रक्चर तयार करेल, किंवा एच शेप. एच आपण असं करू शकतो की एच, तर याच्यासारखा एक स्ट्रक्चर दिसतंय म्हणून त्याला बटरफ्लाय शेप किंवा एच शेप म्हणू. तर आतमध्ये हा जो कम्प्लीट मॅटर आहे त्याला पूर्ण आपण काय करू, भरून टाकू त्याला. ठीक. तर दिस कम्प्लीट रिजन इज ऑफ युअर ग्रे मॅटर. ठीक आहे ना? थोडासा वेळ लागेल डायग्रामला, थोडस आपण पेशन्स ठेवा. ठीक आहे ना? तर दिस कम्प्लीट स्ट्रक्चर इज ऑफ ग्रे मॅटर. वेल, पूर्ण भरून घेऊ म्हणजे समजून घ्यायला सोपं होईल आपल्याला. ग्रे मॅटर कशाने बनलेला असतो मग? ग्रे मॅटर इज मेड फ्रॉम सेल बॉडीज ऑर सायटॉन. तर सायटॉननी बनलेलं हे कम्प्लीट स्ट्रक्चर असेल. तर ते आपण आता कसं दिसतंय तुम्हाला, ते बटरफ्लाय शेप दिसेल. आणि हे सगळं स्ट्रक्चर असल्यामुळे आउटर साइड जी तुम्हाला दिसणार, तर ती कशी दिसेल, दॅट वुड लुक व्हाईट. यालाही आपण व्हाईट करून टाकू चला, म्हणजे अजून समजायला सोपा. दिस एंटायर पोर्शन वुड बी युअर व्हाईट पोर्शन. कमी अधिक होईल, लक्षात घ्यायचंय तुम्ही, कारण समजण्याला खूप सोपं होईल बघाय तुम्हाला. ठीक आहे ना? दिस इज युअर व्हाईट मॅटर. वेल, दिस इज व्हाईट मॅटर. आणि व्हाईट मॅटर कशाने बनलेला असतो? व्हाईट मॅटर इज मेड फ्रॉम एक्झॉन्स और नर्व फायबर्स. आता क्लिअर झालंय? बाहेरचा सगळा मॅटर तुम्हाला आता व्हाईट दिसतोय, दिस वन, कारण इथे सगळे एक्झॉन्स जमा झालेले आहेत. वेल,
पूर्ण भरूनच घेऊ द्या मला, जाऊ द्या आता काय 2-4 सेकंदांनी काही फरक पडणार नाही. हे कम्प्लीट भरून घेऊ आपण, म्हणजे व्हाईट अपिअरन्स त्याचा तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे, हा सुद्धा व्हाईट पार्ट असेल. वेल, आता क्लिअर. तर हे बाहेरचा सगळा व्हाईट पार्ट झाला आणि आतमध्ये ग्रे मॅटर तयार झालाय. ठीक आहे, तर ह्या सेक्शन मध्ये बघतो आता ही डॉर्सल साइड झाली. तर हा जो ग्रे मॅटर असतो हा थोडासा एक्सटेंड झालाय. तर तो कसा दिसतोय आता, हॉर्न सारखा. 2 शिंग असतात, त्या शिंगांसारखे 2 पार्ट दिसत आहेत. म्हणून या पार्टला तुम्ही आता काय म्हणायचे, थिकनेस कमी करावं लागेल. वेल, कलर सुद्धा आपण चेंज करू. याला आता घेऊ आपण व्हाईट कलर. ओके, तर हा जो पार्ट असेल तर त्या पार्टला तुम्ही आता म्हणणार डॉर्सल हॉर्न. का? कारण तो डॉर्सल साइडला त्याचे शिंगासारखे स्ट्रक्चर दिसतात म्हणून त्याला डॉर्सल हॉर्न. ठीक आहे, आणि हे जे दिसतंय तुम्हाला याला तुम्ही म्हणा आता व्हेंट्रल हॉर्न. व्हेंट्रल हॉर्न. क्लिअर अप टू दिस? ठीक आहे. आता ग्रे मॅटर जो आहे तो ग्रे मॅटर परत एक्सटेंड होणार समोर. कलर मी अजून चेंज करतो, ग्रीन कलर मध्ये घेतो. आता हा समोर असा एक्सटेंड झालाय पार्ट. याचाही एक्सटेंड होईल, याचाही इकडे एक्सटेंड होणार आणि हा सुद्धा इकडे एक्सटेंड होणार आणि ट्यूब लाईक स्ट्रक्चर सारखा तो बाहेर पडणार. ठीक आहे ना? तर हे झाले तुमचे डॉर्सल हॉर्न झाले. आणि यांनी जे इथे एक बंडल ऑफ नर्व फायबर तयार केलंय, तर या रूटला तुम्ही म्हणणार आता, इथे नाव देतो मी याला डॉर्सल रूट. काय म्हणणार तुम्ही याला? डॉर्सल रूट. आणि या ठिकाणाहून सुद्धा बाहेर पडणार. वेल, इथे काढलंच आपण, तर याला तुम्ही म्हणणार व्हेंट्रल रूट. व्हेंट्रल रूट. आता डॉर्सल रूट आणि व्हेंट्रल रूट आपण का म्हटलो? ग्रे मॅटर एक्सटेंड होते त्याला हॉर्न बोललो आपण, कारण याच्यामधून इथे एक सॉलन स्ट्रक्चर आता मी काढतोय. ठीक आहे, आणि याच्यामधून सुद्धा बाहेर घेऊन आपण याला इकडे घेऊ आणि या दोघांना सॉरी या आतल्या 2 साइडला कंबाईन करू आणि इकडे अशा मी 3 ब्रांचेस दाखवतोय बघा. एक बाहेर दाखवेल आणि एक या साइडला दाखवेल. ही एक ब्रांच, ही एक ब्रांच, दिस वन अँड दिस वन. एकदम स्लो आपण लक्षात घेऊया सगळ्या गोष्टी. ठीक आहे, आपण काय सांगितलं की ग्रे मॅटरनी हॉर्न सारखं स्ट्रक्चर तयार केलं, कारण तो आउटवर्ड साइडला प्रोजेक्ट होतोय. प्रोजेक्ट होतोय म्हणून त्याला आपण डॉर्सल हॉर्न बोललो, कारण तो डॉर्सल साइडला आहे म्हणून. दुसरं काढलं आपण इथे व्हेंट्रल हॉर्न, कारण तो तिकडे आउटवर्ड साइडला व्हेंट्रल साइडचा प्रोजेक्ट झाला, तो व्हेंट्रल हॉर्न. त्याच्यापासून आता एक न्यूरॉनचं बंडल, नर्व्सचं बंडल बाहेर पडणार, एक ट्यूब लाईक स्ट्रक्चर तयार केलं त्यांनी. रिझन काय की या ठिकाणाहून जितकेही न्यूरॉन्स आतमध्ये येणार तर तो एक येणार का? नाही, थाउजंड्स ऑफ न्यूरॉन्स विल बी देअर. हजारांनी न्यूरॉन्स तिथे प्रेझेंट असणार. म्हणजे इन शॉर्ट काढायचं झालं तर व्हाईट कलरच घेऊ. आता याच्यामधून असे भरपूर सारे न्यूरॉन्स आतमध्ये येणार. ठीक आहे, हा एक असेल, हा दुसरा, समजून घ्या. होऊ शकतं डायग्राम मध्ये कमी अधिक होईल, 3, भरपूर सारे थाउजंड्स ऑफ न्यूरॉन्स एंटर फ्रॉम द डॉर्सल रूट. ठीक आहे ना? आता डॉर्सल हॉर्न झाला, डॉर्सल साइड झाली, तर हे जे कम्प्लीट स्ट्रक्चर तयार झालंय तर या साइडला तुम्ही म्हणायचं आता डॉर्सल रूट. तर डॉर्सल रूट कशाने तयार झाला? मग थाउजंड्स ऑफ न्यूरॉन्स दॅट एंटर्स फ्रॉम डॉर्सल हॉर्न. इट फॉर्म्स ट्यूब लाईक स्ट्रक्चर आणि त्या ट्यूब लाईक स्ट्रक्चरला तुम्ही म्हणायचं डॉर्सल रूट. आता त्याच्यामध्ये कुठल्या टाईपचे न्यूरॉन्स प्रेझेंट असतील तो आपण नंतर बघणार, दॅट इज डिफरंट पार्ट. याच्यामधून सुद्धा थाउजंड्स ऑफ न्यूरॉन विल एंटर. ठीक आहे, भरपूर सारे न्यूरॉन्स एंटर करतील. यांनी सुद्धा ट्यूब लाईक स्ट्रक्चर तयार केलंय. तर या पार्ट, या ट्यूब लाईक स्ट्रक्चरला आता इथे तुम्ही म्हणणार व्हेंट्रल रूट. क्लिअर? आता एक लक्षात घ्यायचं, डॉर्सल रूट मधून जितकेही न्यूरॉन्स आतमध्ये येतील तर त्यांचं नेचर जे असेल तर नेचर इज सेन्सरी न्यूरॉन. जे न्यूरॉनचा टाईप असेल सेन्सरी किंवा ऍफरंट न्यूरॉन्स त्याच्यामधून पास होतील. कोणत्या रूट मधून? डॉर्सल रूट मधून. ठीक आहे, मी इथे एक एरो दाखवून देतो याला, याचा पॅसेज असा आतमध्ये येत आहे. कारण फक्त सेन्सरी न्यूरॉन त्या बॉडी पार्ट कडून या पार्ट तुमच्या डॉर्सल रूट मधून आतमध्ये एंट्री करणार. म्हणजे तिथे डॉर्सल रूट मधून कुठले न्यूरॉन पास होत आहेत? मग सेन्सरी न्यूरॉन पास होतात. आणि इकडे एक एरो दाखवतो आता मी, आउटवर्ड एरो बाहेर. तर याच्यामध्ये जेही नर्व्स प्रेझेंट असतील तर यांना तुम्ही काय म्हणणार? मोटर न्यूरॉन्स. हे कुठले न्यूरॉन झाले? मोटर न्यूरॉन्स. मग मोटर न्यूरॉन्स कशामध्ये प्रेझेंट आहेत? तुमच्या व्हेंट्रल हॉर्न मध्ये प्रेझेंट आहेत, व्हेंट्रल रूट मध्ये प्रेझेंट आहेत. समजते इथपर्यंत? वेल, इथे एक सॉलन पार्ट दाखवला बघा आपण, सी हिअर. हा परत मी व्हाईटने याला सॉलन दाखवतो. हा दिस सॉलन पार्ट. तुम्हाला आठवत असेल की आपण न्यूरॉनचे जे टाइप्स बघितले होते, तर न्यूरॉनच्या टाइप्स मध्ये आपण 5 टाइप सांगितले होते. एक तर अपोला,
युनिपोलार, बायपोलार, सुडो युनिपोलार आणि मल्टीपोलार. त्याच्यापैकी तेव्हा आपण उल्लेख केला होता की सुडो युनिपोलार न्यूरॉन्स आर प्रेझेंट इन डॉर्सल रूट गँग्लिया. हा झाला डॉर्सल रूट, ठीक आहे ना. तर हे झालं तुमचं डॉर्सल रूट गँग्लिया. हे नाव मी वरती घेतो, असा एरो इथे दाखवलाय. याला म्हणायचं तुम्ही डॉर्सल रूट आणि गँग्लिया. डॉर्सल रूट गँग्लिया. गँग्लिया हे सुद्धा आपण बघितलं की कलेक्शन ऑफ सेल बॉडीज इन पेरिफेरल नर्वस सिस्टम, इट इज कॉल्ड एज गँग्लिया. अँड कलेक्शन ऑफ सेल बॉडीज इन सेंट्रल नर्वस सिस्टम, इट इज कॉल्ड एज न्यूक्लाय. आठवतंय? वेल, तर इथे आपण गँग्लिया म्हटलो याला. रिझन बिंग, हे बघा हे सगळे न्यूरॉन्स इकडे आहेत, हे सुडो युनिपोलार न्यूरॉन आहेत. म्हणजे यांचे सायटॉन्स इथे असे प्रेझेंट असतील. कलर चेंज करू द्या, लक्षात द्यायला सोपं होईल. कुठला घेऊ आता? येलो. सपोज कन्सिडर करा ही एक सायटॉन, ही एक सायटॉन, ही तिसरी सायटॉन, चौथी, थाउजंड्स ऑफ सायटॉन, आणि हे त्यांच्यामधून असे पास होणारे सुडो पोलार न्यूरॉन्स. समजताय का रे बाबा? हे सगळे सुडो पोलार न्यूरॉन्स याच्यामधून पास होते. म्हणजेच इथे कलेक्शन कोणाचं झालं? सायटॉनचं कलेक्शन झालं. म्हणून त्याला म्हटलं आपण डॉर्सल रूट गँग्लिया. कम्प्लीट मोटर न्यूरॉन कशामध्ये प्रेझेंट असतील? व्हेंट्रल रूट मध्ये. कम्प्लीट सेन्सरी कुठे प्रेझेंट असतील? तर ते डॉर्सल रूट मध्ये प्रेझेंट असतील. आणि जेव्हा हे सगळं स्ट्रक्चर व्हर्टिब्रल कॉलम मध्ये प्रेझेंट आहे, ठीक आहे ना. व्हर्टिब्रल कॉलम मध्ये ते पाथ फॉलो करतील, एका ठिकाणी मिळतील, आणि मग इंटर व्हर्टिब्रल फोरामेन. इंटर व्हर्टिब्रल फोरामेन मीन्स व्हॉट? फोरामेन आपण कशाला म्हणायचंय की हा जो पार्ट दिसतोय तुम्हाला इथे, जे छिद्र दिसत आहेत, त्या छिद्रामधून ते असे बाहेर पडतील, प्रत्येक छिद्रामधून. म्हणजे फोरामेनचा मिनिंग काय लक्षात घ्यायचा आहे की एनी होल, एनी अपर्चर इन द बोनी स्ट्रक्चर इज टर्म्ड एज फोरामेन. मग ह्या व्हर्टिब्री मध्ये सुद्धा फोरामेन प्रेझेंट असतील, म्हणजे ओपनिंग प्रेझेंट असतील. त्या ओपनिंग मधून हे सगळं स्ट्रक्चर बाहेर पडणार आहे. त्याच्यामुळे म्हणतो आपण त्याला इंटर व्हर्टिब्रल फोरामेन. कारण दोन व्हर्टिब्रीच्या मध्ये ते छिद्र प्रेझेंट असतात की ज्यातून आता हे न्यूरॉन्स बाहेर पडणार, आणि बाहेर पडल्यानंतर 3 ब्रांचेस मध्ये ते डिवाइड होतील. 3 ब्रांचेस कुठल्या? तर ही वरची ब्रांच तुम्हाला दिसते. वेल, मी याला लेफ्ट साइडला थोडस मूव्ह करतोय. होत आहे? यस यस यस, ओके. थोडस एक्सटेंड करू. लेट मी एक्सटेंड दिस. वेल, ओके. आणि आता परत आपण याला थोडस वरती घेऊ. ठीक आहे, ओके. हा, आता लक्षात घ्या, मी काय सांगितलं की इथे होता तुमचा व्हर्टिब्रल कॉलम, त्याच्यामध्ये असते छिद्र, त्याला म्हणतो आपण फोरामेन. 2 व्हर्टिब्रीच्या मध्ये आहे म्हणून त्याला म्हणतो आपण इंटर व्हर्टिब्रल फोरामेन. ठीक. त्याच्यामधून आता हे 3 ब्रांचेस बाहेर पडलेत. असं समजून घ्या की दिस इज युअर व्हर्टिब्री, आणि हे जे दाखवले तुम्हाला 2 येलोच्या मध्ये, याला समजा तुम्ही इंटर व्हर्टिब्रल फोरामेन. ठीक आहे ना. तर या फोरामेनच्या बाहेर ही एक ब्रांच निघाली की यातून आता हे सगळे न्यूरॉन्स काय होणार? पास होतील. याच्यामधून सुद्धा काही पास होतील, आणि याच्यामधून सुद्धा बंडल ऑफ न्यूरॉन विल पास. तर हा जो रूट तुम्हाला दिसतोय, दिस वन, दिस ट्युब्युलर पार्ट, इथे एक ट्युब्युलर पार्ट घेऊ आपण, चला. आणि इथे सुद्धा एक ट्यूब काढू, म्हणजे या ट्यूबच्या माध्यमातून बाहेर पास होतात असं समजायला आपल्याला सोपं होईल. समजतं इथपर्यंत? तर हा जो रूट बाहेर निघाला आहे, किंवा हा जो पाथ तो फॉलो करतोय, हे जे ट्युब्युलर पाथ तो फॉलो करतोय, तर याला तुम्ही म्हणणार रॅमस डॉर्सलिस. या ब्रांचला काय म्हणायचं तुम्ही? रॅमस डॉर्सलिस. खालचं डॉर्सलिस का? कारण डॉर्सल साइडला आहे म्हणून रॅमस डॉर्सलिस म्हटलं आपण त्याला. इथे नाव देऊ आपण याला रॅमस व्हेंट्रलिस. रॅमस व्हेंट्रलिस. आणि मध्ये जो तुम्हाला दिसतोय त्याला म्हणणार तुम्ही रॅमस कम्युनिकन्स. त्याला म्हणणार आपण रॅमस कम्युनिकन्स. समजते तुम्हाला मी काय बोलतोय? हे जे सगळे न्यूरॉन्स व्हर्टिब्रल कॉलमच्या बाहेर जेव्हा पडतील तेव्हा ते वेगवेगळा पाथ फॉलो करतील. तर काही बंडल्स डॉर्सल साइडने बाहेर पडतील, काही बंडल्स बाहेर व्हेंट्रल रूटच्या माध्यमातून बाहेर पडतील, आणि काही बंडल्स त्या दोघांच्या मधून बाहेर पडतील. तो मधल्या पार्टला तुम्ही म्हटले रॅमस कम्युनिकन्स. आणि हे रॅमस कम्युनिकन्स जसं व्हेंट्रल हॉर्न मध्ये आपण सांगितलं सगळे मोटर न्यूरॉन आहेत, डॉर्सल हॉर्न मध्ये सांगितलं सगळे सेन्सरी न्यूरॉन आहेत. तर या रॅमस कम्युनिकेशन मध्ये कुठले न्यूरॉन प्रेझेंट असतील? तर त्याच्यामध्ये सुद्धा सगळे मोटर न्यूरॉन्स प्रेझेंट असतील. इथे मेन्शन करू आपण, ऑल मोटर न्यूरॉन्स आर प्रेझेंट हिअर. मोटर न्यूरॉन्स. आता हे मोटर न्यूरॉन रॅमस कम्युनिकस मधून जे आले ते कुठे प्रेझेंट होते? सी, आता ग्रे मॅटर असं एक्सटेंड झालाय, तर व्हाईट मॅटरला त्याने डिव्हाइड केलं. ठीक आहे ना. तर डिव्हाइड केल्यानंतर हे जे पार्ट असतील, तर याला या व्हाईट दिसतं हे,
येलो कलर मध्ये, चला कलर चेंज. तर याला तुम्ही म्हणायचं व्हाईट पार्ट, जो की तुमच्या या व्हेंट्रल आणि डॉर्सल आणि व्हेंट्रल हॉर्ननी जो सेपरेट केला व्हाईट मॅटर, तर मधला पार्ट दिसतोय, तर त्याला तुम्ही म्हणायचं लॅटरल फ्युनिक्युलस. काय म्हणायचं? लॅटरल फ्युनिक्युलस. इकडे सुद्धा शॉर्ट मध्ये लिहितो LF, लॅटरल फ्युनिक्युलस. हे दोन पार्ट तयार झाले. खाली जे दिसत आहे तुम्हाला, याला म्हणायचं तुम्ही व्हेंट्रल फ्युनिक्युलस. हे दोन व्हेंट्रल फ्युनिक्युलस अँड दीज आर डॉर्सल फ्युनिक्युलस. ठीक आहे, म्हणजे वेगवेगळे आता कॉलम्स तयार झाले. कसे तयार झाले? कारण ग्रे मॅटर हा एक्सटेंड झाला होता, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये कॉलम्स तयार झाले. क्लिअर अप टू दिस? आता हे जे तुम्हाला फ्युनिक्युलस दिसतात, व्हाईट कलरचा जो पोर्शन दिसतोय, त्याच्यामध्ये जे न्यूरॉन्स प्रेझेंट असतील, तर ऑल न्यूरॉन्स आर मोटर न्यूरॉन्स. याच्यामध्ये कुठले न्यूरॉन्स प्रेझेंट आहेत? मोटर न्यूरॉन्स. आणि यातून निघणारे मोटर न्यूरॉन्स दिस फॉलो व्हेंट्रल रूट. परत एक वेळ, या तिन्ही व्हाईट मॅटर मध्ये कुठले न्यूरॉन्स प्रेझेंट आहेत? मोटर. ठीक आहे, हे सगळे मोटर न्यूरॉन आता व्हेंट्रल रूट फॉलो करणार. ठीक आहे, आणि ते रॅमस कम्युनिकेस, हे जे मधला पार्ट आपण ट्यूब दाखवली, तर त्या माध्यमातून बाहेर पडणार. म्हणजे ऑब्व्हियसली त्यांच्यामध्ये जेही न्यूरॉन प्रेझेंट असतील, ते न्यूरॉन्स कसे असतील? मोटर न्यूरॉन्स असतील. ठीक आहे, आणि हे जे रॅमस कम्युनिकन्स आहे, दिस रॅमस कम्युनिकन्स फॉर्म ऑटोनॉमस नर्वस सिस्टम. मी इथे मेन्शन करतोय, इट फॉर्म्स युअर ऑटोनॉमस नर्वस सिस्टम. ऑटोनॉमस नर्वस सिस्टम कुणापासून तयार झाली आहे? सगळे मोटर न्यूरॉन्स ऑटोनॉमस नर्वस सिस्टम मध्ये प्रेझेंट असतील. आणि हे जे रॅमस डॉर्सलीज आणि व्हेंट्रलीज निघतील, तर हे पेरिफेरल नर्वस सिस्टम मध्ये स्प्रेड होतील. म्हणजेच त्याच्यामधून निघणाऱ्या सर्व नर्व्स ह्या मिक्स टाईपच्या नर्व्ह असतील. म्हणजे सेन्सरी आणि मोटर दोन्ही टाईपच्या नर्व्स असतील. म्हणून त्याला म्हणतो आपण मिक्स टाईप ऑफ न्यूरॉन्स. ठीक आहे, कळलं तुम्हाला इथपर्यंत? ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आपण परत एक वेळा मी मेन पॉइंट्स याचे रिपीट करतोय. डॉर्सल हॉर्न मधून, डॉर्सल रूट मधून जे न्यूरॉन पास होतील, ते कुठले असणार? सेन्सरी न्यूरॉन. त्यांचं नेचर कसं असणार? सुडो युनिपोलार. क्लिअर? कारण हे सुडो युनिपोलार न्यूरॉन्स इथे गॅदर झालेत, आणि त्याला म्हटलं आपण डॉर्सल रूट गँग्लिया. हे सॉलन स्ट्रक्चर. ठीक आहे, व्हेंट्रल रूट मधून पास होणारे न्यूरॉन्स असतील मोटर, आणि मोटर न्यूरॉन असूनही त्यांचं नेचर असणार दीज आर पॉलिसिनॅप्टिक न्यूरॉन्स किंवा मल्टीपोलार न्यूरॉन्स. इथे जे प्रेझेंट असतील व्हेंट्रल रूट मध्ये, इथे लिहितो मी कोणते न्यूरॉन्स प्रेझेंट असतील? मल्टीपोलार न्यूरॉन्स. डॉर्सल रूट मध्ये काय सांगितलं आपण? सुडो युनिपोलार. इथे लिहितो मी सुडो युनिपोलार. आणि व्हेंट्रल हॉर्न मध्ये, व्हेंट्रल रूट मध्ये कुठले असणार? मल्टीपोलार न्यूरॉन. क्लिअर आहे सगळ्यांना? तर अशा प्रकारे हे पूर्ण तुम्ही टीएस घेतल्यानंतर सगळे स्ट्रक्चर्स तुम्हाला न्यूरॉनचे स्पायनल कॉर्डचं दिसेल. त्याच्यामधून जे न्यूरॉन्स पास होतात पेरिफेरल नर्वस सिस्टमला जाऊन मिळणार आहे. ठीक आहे ना? तर हे सगळे सेन्सरी आणि मोटर न्यूरॉन्स असतील, आणि पेरिफेरल नर्वस सिस्टम मध्ये जे नर्व्स असतात त्या मिक्स टाईपच्या असतात. डॉर्सल रूट मधून सेन्सरी न्यूरॉन एंट्री करणार, त्यास इकडून एंट्री करेल. ठीक आहे, आता येस, वन मोर थिंग, एक अजून गोष्ट लक्षात ठेवा. डॉर्सल रूट मधून आपण सांगतो की सेन्सरी न्यूरॉन्स आतमध्ये येतील. ठीक आहे, हे सुडो युनिपोलर यांचा टाइप आहे. तर इथे सेल बॉडी जमा झाल्या, तर यांचा जो एक्झॉन असेल, या सेन्सरी न्यूरॉनचा एक्झॉन, दिस एक्झॉन इज एक्सटेंडेड हिअर. कळतंय मी काय बोलतोय? हा एक्झॉन आलाय, याला मी कंटिन्युअस करतोय, आणि हा जाऊन मिळाला याच्या सेल बॉडीला, आणि हे स्ट्रक्चर इकडे पास होते. समजून घ्या. म्हणजे सेल बॉडी यांच्या डॉर्सल रूट मध्ये प्रेझेंट आहेत सेन्सरी न्यूरॉन्सच्या, आणि त्यांचे एक्झॉन कुठे प्रेझेंट आहेत? तर त्यांचे एक्झॉन हे तुमच्या ग्रे मॅटर मध्ये प्रेझेंट असतील. वेल, आता व्हेंट्रल रूट मधून आपण सांगितलं मोटर न्यूरॉन पास होतात, तर यांच्या सेल बॉडी ग्रे मॅटर मध्ये असतात. ही मी इथे अशी काढतो, हे त्यांचे डेंड्राइट आणि ही सेल बॉडी, आणि याच्यापासून आता वेल हा असा बाहेर निघाला असं समजू आपण. समजून घ्या. तर या सेन्सरी न्यूरॉनची सेल बॉडी कुठे प्रेझेंट आहे? डॉर्सल रूट मध्ये. व्हेंट्रल रूट मधून पास होणारे मोटर न्यूरॉन त्यांची सेल बॉडी कुठे प्रेझेंट आहे? ग्रे मॅटर मध्ये. ठीक आहे, एक्झॉन हा सेन्सरी न्यूरॉनचा कुठे प्रेझेंट आहे? ग्रे मॅटर मध्ये. मोटर न्यूरॉनचा एक्झॉन कुठे प्रेझेंट आहे? तर व्हेंट्रल रूट मध्ये प्रेझेंट असेल. आणि इथे आता काय होणार? यांचा एक्झॉन आणि मोटर न्यूरॉनचा सेल बॉडी, इथे यांचं सिनॅप्स फॉर्मेशन होणार. इथे सॉरी, इथे सिनॅप्स तयार होणार. ठीक आहे, तर हे झालं तुमचं कम्प्लीट स्पायनल कॉर्ड, आणि स्पायनल कॉर्ड मधून पास होणारे स्ट्रक्चर्स त्यांचा ग्रे मॅटर, जो की सेल बॉडीने तयार झालेला आहे,
आणि त्याच्या आजूबाजूला जे व्हाईट मॅटरचे कॉलम्स तयार झाले तर लॅटरल फिनिक्युलस, डॉर्सल फिनिक्युलस, व्हेंट्रल फिनिक्युलस, ह्या सगळ्या हे फिनिक्युलस मध्ये व्हाईट मॅटर मध्ये कुठले न्यूरॉन्स प्रेझेंट असतील? मोटर न्यूरॉन्स. ते मोटर न्यूरॉन्स एकत्र येऊन कशामध्ये कन्वर्ट होतील? सी हिअर, रॅमस कम्युनिकन्स मध्ये. आणि रॅमस कम्युनिकन्स कोणत्या सिस्टम मध्ये स्प्रेड होणार? ऑटोनॉमस नर्वस सिस्टम मध्ये स्प्रेड होणार. क्लिअर दिस? सो दिस इज ऑल अबाउट युअर स्पायनल कॉर्ड. आता एक अजून गोष्ट आपण लक्षात घेऊ. आता रिफ्लेक्स आर्क वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत, ठीक आहे ना? तर रिफ्लेक्स आर्क बघते वेळी परत सेम स्ट्रक्चर आपल्याला समोर येईल. क्लिअर? परंतु या स्पायनल कॉर्ड मधून न्यूरॉन्स कुठे जातात? कारण क्रेनियल रिफ्लेक्सेस, स्पायनल रिफ्लेक्सेस असे वेगवेगळे प्रकार याच्यामध्ये असतील, ते आपण समजून घेण्याचा ट्राय करू. असं समजा की मी परत एक वेळा तेच स्ट्रक्चर रिपीट करतोय. वेळ गोल असायला हवं खरं तर. त्याला गोल करू आपण. ठीक आहे. थोडीशी छोटा डॉर्सल रूट आणि दिस इज व्हेंट्रल रूट. समजून घ्यायचंय फक्त. ठीक आहे. हे काढलं आपण स्पायनल कॉर्डचा सेक्शन. याच्या वरती ऑब्व्हियसली काय प्रेझेंट असणार? ब्रेन प्रेझेंट. मी इथे फक्त लिहितोय ब्रेन. आता पुढचं मी वरचं स्ट्रक्चर काढत नाही, फक्त ब्रेन लिहिलंय. हे हा झाला याचा हॉर्न. कुठला हॉर्न झाला? हा डॉर्सल हॉर्न. आणि हे हा झाला याचा व्हेंट्रल हॉर्न. ठीक, हे तुम्हाला कळालं. तर जेव्हा सेन्सरी न्यूरॉन या रूट मधून बाहेर येतील, दोन्ही साईडने असे असतात. आपण दाखवताना एक साईड दाखवली होती, हा याचा व्हेंट्रल हॉर्न, हा या साईडचा व्हेंट्रल हॉर्न. ठीक आहे. हे व्हेंट्रल हॉर्न, हे डॉर्सल हॉर्न, हे डॉर्सल रूट, व्हेंट्रल रूट, डॉर्सल रूट, व्हेंट्रल रूट. आपण सांगितलं सेन्सरी न्यूरॉन आता एंट्री करतात. तर सेन्सरी न्यूरॉन कशी एंट्री करतील? या ऑर्गन पासून सेन्सरी न्यूरॉन आले. आता इथे होती यांची सेल बॉडी. अशा भरपूर साऱ्या सेल बॉडीज होत्या आणि याला म्हटलं होतं आपण डॉर्सल रूट गँग्लिया, सॉलन स्ट्रक्चर. वेल, तर इथे आता असं कन्सिडर करा की हे न्यूरॉन आलाय, याची सेल बॉडी आतमध्ये, सॉरी याचा एक्झॉन आतमध्ये प्रेझेंट आहे आणि यांनी असा स्नॅप्स तयार केलाय आणि जो की मोटर न्यूरॉनच्या माध्यमातून बाहेर पडणार, व्हेंट्रल रूट मधून बाहेर पडणार. आता हे नंतर होईल की व्हेंट्रल रूट मधून ते मोटर न्यूरॉन बाहेर पडतील. याचा मेसेज अगोदर सेंट्रल नर्वस सिस्टम पासून हा कुठे जाणार? ब्रेन कडे जाणार. समजून घ्या. इकडे लिहितो मी सेन्सरी स्ट्रक्चर, म्हणजे समजा तुमचा रिसेप्टर ऑर्गन. हा झाला रिसेप्टर ऑर्गन. ठीक आहे. या रिसेप्टर ऑर्गन पासून मेसेज आलाय, आता हा ब्रेन कडे पास होणार. तिथे असोसिएशन एरियामध्ये त्याचं इंटरप्रिटेशन होईल. इंटरप्रिटेशन झालं, आता कोणती रेग्युलेटरी ऍक्शन घ्यायची ती ऍक्शन घेतल्या जाणार. पण तो मेसेज आता कुठे? तो ब्रेन कडून इकडे येणार आणि या न्यूरॉन मधून असा हा बाहेर आउटवर्ड पास होणार. ही एक जनरल ऍक्शन झाली तुमच्या स्पायनल कॉर्ड मधून जे रिफ्लेक्सेस वरती, रिफ्लेक्स नाही म्हणू आपण, इम्पल्सेस जे पास होतात, तर त्यांची ब्रेन मध्ये ऍक्शन होईल आणि तिथून त्यांना मोटर रिस्पॉन्सद्वारे व्हेंट्रल हॉर्न मधून ते बाहेर ऍक्शन दाखवल्या जाईल. क्लिअर आहे? ऍक्च्युली या गोष्टीची आपल्याला इथे गरज नव्हती, फक्त टीएस ऑफ स्पायनल कॉर्ड वॉज नेसेसरी अँड स्ट्रक्चर ऑफ स्पायनल कॉर्ड वॉज नेसेसरी. क्लिअर दिस? आता हे झालं आपलं स्पायनल कॉर्ड. क्लिअर? आता स्पायनल कॉर्ड आणि त्याचा टीएस वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपल्या क्लिअर झाल्या, बरोबर की नाही? रॅमस डॉर्सलिस, रॅमस कम्युनिकन्स, रॅमस व्हेंट्रलिस, हे सगळे पार्ट तुम्हाला क्लिअर झाले. आता बघू आपण फंक्शन्स ऑफ स्पायनल कॉर्ड. काय फंक्शन्स असणार? आपण सांगितलं की डॉर्सल रूट मधून सेन्सरी न्यूरॉनने मेसेज आणला, ब्रेन कडे नेलाय आणि ब्रेनने परत व्हेंट्रल रूटने आणलाय आणि तो इफेक्टर ऑर्गन कडे नेला, म्हणजे तुमच्या बॉडी ऑर्गन कडे नेला. याचा अर्थ हा झाला की इट इज द ब्रिज. हे काय झालं? एक पूल झाला, पूल जोडणार. इट इज द ब्रिज बिटवीन द बॉडी ऑर्गन्स अँड ब्रेन. लिहू आपण फर्स्ट फंक्शन. इट इज ब्रिज बिटवीन बॉडी ऑर्गन्स अँड सेंट्रल नर्वस सिस्टम, म्हणजे थोडक्यात म्हणू आपण ब्रेन, कारण सेंट्रल नर्वस सिस्टमचा स्पायनल कॉर्ड सुद्धा पार्ट आहेच. ठीक आहे ना? सेकंड, इट ऍक्ट एज अ रिले. इट रिलेज or it is a relay site for impulses from brain. Impulses from brain. ब्रेन पासून जेही इम्पल्सेस येतील ते इथे रिले होणार, म्हणजे कन्व्हे होणार, जसं थॅलामसच्या स्ट्रक्चर मध्ये आपण बघितलं होतं. आणि थर्ड थिंग, मोस्ट ऑफ द रिफ्लेक्स ऍक्शन्स आर regulated by your spinal cord. Most of reflex actions are regulated by or controlled by or taken care by
regulated by spinal cord. So these are functions of your spinal cord. समजतंय? तर हे 3 फंक्शन लक्षात ठेवायचे की स्पायनल कॉर्ड हा ब्रेन कडून येणारे सगळे इम्पल्सेस असतील, मोटर इम्पल्सेस, त्यांचं रिले स्टेशन म्हणून काम करणार. मी काय दिले इथे इम्पल्सेस, इथे तुम्ही मोटर. ठीक आहे. सेकंड, इट इज अ ब्रिज बिटवीन डिफरंट बॉडी ऑर्गन्स अँड युअर ब्रेन. या दोघांमधला हा दुवा आहे, त्याला जोडणारा. अँड थर्ड थिंग, रिफ्लेक्स ऍक्शन, जे की आपण नंतर बघणार आहोत. रिफ्लेक्स ऍक्शन कशाला म्हणायचं, रिफ्लेक्स आर्क कशाला म्हणायचं. तर मोस्ट ऑफ रिफ्लेक्स ऍक्शन्स आर टेकन केअर बाय ऑर कंट्रोल ऍट द लेवल ऑफ स्पायनल कॉर्ड. क्लिअर? हे झाले त्याचे फंक्शन्स. वेल, आता आपण बघू पेरिफेरल नर्वस सिस्टम. आता स्पायनल कॉर्ड आपण पूर्ण कव्हर केला. आता पेरिफेरल नर्वस सिस्टम मध्ये बघा तुम्ही, वी विल ट्राय टू सी इट इन द फॉर्म ऑफ एनिमेशन फर्स्ट. राईट? एनिमेशन मध्ये बघा तुम्हाला काय दिसेल की पेरिफेरल नर्वस सिस्टम. पेरिफेरल नर्वस सिस्टम तुम्ही कशाला म्हणता की अशी सिस्टम जी तुमच्या सेंट्रल नर्वस सिस्टम पासून पूर्ण बॉडीमध्ये पसरलेली आहे. इथे दाखवलंय बघा. आता हे तुमचा एक्स्टर्नल ऑर्गन दिसतो, इयर. इयर मध्ये जे न्यूरॉन्स स्प्रेड झाले ते कुणाचा पार्ट येतील, पेरिफेरल नर्वस सिस्टम. ठीक आहे. आता इथं मसल्सचा रिस्पॉन्स तुम्हाला दिसेल. मसल म्हणजे का हाय पार्ट. तर नर्वस सिस्टम पासून न्यूरॉन्स निघाले आणि तुमच्या ऑर्गन्स मध्ये पसरले. दिस इज युरिनरी ब्लॅडर. युरिनरी ब्लॅडर म्हणजे व्हिसरल ऑर्गन, आणि तिथे आता ती पसरली आणि वेगवेगळ्या ते ऍक्शन्स दाखवतील. इन शॉर्ट सांगायचा मुद्दा हा की पेरिफेरल नर्वस सिस्टम म्हणजे अशी सिस्टम की विच इज स्प्रेड फ्रॉम युअर सेंट्रल नर्वस सिस्टम, दॅट इज युअर ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड. म्हणजेच दीज आर द न्यूरॉन्स अरायझिंग फ्रॉम ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड, बॅक साइड आय मीन, आणि विच इन्व्हॅजिनेट युअर पेरिफेरल ऑर्गन्स. पेरिफेरल ऑर्गन्स म्हणजे काय, अवे फ्रॉम सेंटर. दिस इज द सेंटर, हा ब्रेन, आणि मागच्या साईडला स्पायनल कॉर्ड. याच्यापासून पूर्ण बॉडीमध्ये जे पसरलेले असतील अशा न्यूरॉनने तयार झालेली सिस्टम म्हणजेच पेरिफेरल नर्वस सिस्टम. ठीक आहे. आता ही जी पेरिफेरल नर्वस सिस्टम असेल तर बेसिकली ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड याच्यापासून जे न्यूरॉन्स बाहेर पडतील ते तयार करणार तुमची पेरिफेरल नर्वस सिस्टम. लेट्स सी, आपण बघू वन बाय वन. पेरिफेरल नर्वस सिस्टम इज मेड बाय, शॉर्ट मध्ये लिहितो मी याला PNS. इट इज मेड बाय न्यूरॉन्स अरायझिंग फ्रॉम, जे निघतात अरायझिंग फ्रॉम ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड. ब्रेन अँड युअर स्पायनल कॉर्ड या दोन भागामधून जे न्यूरॉन्स निघतील तर ते न्यूरॉन्स तुमची पेरिफेरल नर्वस सिस्टम बनवणार. आता ब्रेन पासून निघणारे जे न्यूरॉन्स असतील किंवा नर्व्स म्हणू आपण आता याला, तर दोज नर्व्स आर क्रेनियल नर्व्स. ठीक आहे. आणि स्पायनल कॉर्ड पासून निघणाऱ्या नर्व्स जे असतील त्याला म्हणणार आपण स्पायनल नर्व्स. समजतंय का रे? आपण काय बोलतोय, दोन टाईपचे नर्व्स की ज्या तुमच्या ब्रेन पासून निघतील आणि स्पायनल कॉर्ड पासून निघतील. असे जे न्यूरॉन्स असतील या दोन पार्ट मधून निघणारे आणि त्यांच्यापासून जी नर्वस सिस्टम तयार होईल, जे न्यूरॉन्स तुमच्या बॉडीच्या सगळ्या पार्ट्स मध्ये स्प्रेड होतील त्यांच्यापासून तयार झालेली सिस्टम म्हणजेच पेरिफेरल नर्वस सिस्टम. तर कोणत्या पार्ट मधून निघाले, एक तर क्रेनियल नर्व्स म्हणजे हा तुमचा वरचा भाग ब्रेनचा, आणि तुमचा स्पायनल कॉर्ड. तर स्पायनल कॉर्ड मधून सुद्धा ते स्प्रेड होणार. ठीक आहे. तर क्रेनियल नर्व्स आणि स्पायनल नर्व्स. आता ह्या नर्व्स कुणामध्ये किती असतात, फॉर एक्झाम्पल बर्ड्स, रेप्टाइल्स आणि मॅमल्स. लिहून घेऊ आपण. इन बर्ड्स, reptiles and mammals यांच्यामध्ये 12 pairs of cranial nerves are present. 12 pairs of cranial nerves present. समजतं मी काय म्हणतोय? मॅमल्स, बर्ड्स आणि रेप्टाइल्स यांच्यामध्ये ज्या क्रेनियम पासून निघणाऱ्या ज्या पेरिफेरल नर्व्स असतील तर त्यांची संख्या किती, त्यांचा नंबर किती, 12. क्लिअर. आणि इन फिशेस अँड ऍम्फिबियन्स, फिशेस अँड ऍम्फिबियन्स यांच्यापासून यांच्यामध्ये किती क्रेनियल नर्व्स प्रेझेंट असतील, 12 pairs of cranial nerves are present. लक्षात घ्यायचंय. म्हणजे ह्युमन बिंग मध्ये किती निघतील मग, 12 pairs of cranial nerves. तेच ह्युमन म्हणजे काय, मॅमल झाला. राईट. बर्ड्स, रेप्टाइल्स यांच्यामध्ये सुद्धा 12 pairs of cranial nerves. आणि तेच जर तुम्ही फिशेस किंवा ऍम्फिबियन्स जर घेतले लाईक फ्रॉग, त्यांच्यामध्ये 10 pairs of cranial nerves बाहेर पडतील. आता तुमच्या स्पायनल नर्व्स किती प्रेझेंट असणार, 31 pairs of spinal nerves are present. When spinal nerves are present. आता काय करायचं आपल्याला,
इतकं तर कळालं की स्पायनल नर्व आणि क्रेनियल नर्व जे की तुमच्या ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड मधून बाहेर निघतात आणि वेगवेगळ्या बॉडीच्या पार्टमध्ये स्प्रेड होतात. ठीक, यांच्यामध्ये स्प्रेड होणाऱ्या नर्व्स यांच्यापासून जी सिस्टम तयार झाली त्या सिस्टमला तुम्ही काय म्हटलं तर त्याला म्हटलं तुम्ही पेरिफेरल नर्वस सिस्टम. क्लिअर टू दिस. आता कुठल्या टाईपच्या म्हणजे 12 कुठल्या म्हणजे काय 12 टाईपच्या पेअर आहेत आपल्याकडे, तर त्यांचे नाव आणि त्यांचं फंक्शन आणि त्यांचं नेचर हे काय असेल ते आपण आता बघू. ठीक आहे, चला पुढे जाऊ. सीएल. आता इथे देऊ आपण सिरियल नंबर. मला लेट मी काउंट दिस. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. वेल, तर नंबर. देन इथे काय घेऊ आता, नेम ऑफ दॅट नर्व, नेम ऑफ क्रेनियल नर्व. इथे घेऊ आपण त्यांचं नेचर आणि त्यांचं घेऊ इथे आपण फंक्शन. लक्षात घ्यायचंय, एकदम सिंपल ट्रिक सुद्धा आपण याला इथे लावू. ठीक आहे ना, जेणेकरून तुम्हाला कन्फ्यूज होणार नाही. कारण नॉर्मली नीट मध्ये क्वेश्चन्स कसे विचारले जातात तुम्हाला की 9 नंबरची 9th नंबर नर्व इज टर्म्ड ॲज किंवा इट इज बाय नेचर इट इज मोटर सेन्सरी मिक्स्ड असं त्याच्यामध्ये विचारलं जाईल नॉर्मली. ठीक आहे ना, तर आपण आता नंबर लिहू. नंबर 1 नर्व याला रोमन न्यूमरिकल्सने रोमन नंबर्सने याला आपण इंडिकेट करतो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 and this is your last 12. अशा आता 12 क्रेनियल नर्व्स आपल्याकडे प्रेझेंट आहेत. त्या कुठल्या? ठीक आहे, आता याचं मी तुम्हाला इन शॉर्ट काय म्हणू आपण त्याला न्यूमोनिक टेक्निक सुद्धा सांगेल. तर आपण पहिली लिहू. फर्स्ट नर्व इज ऑल्फॅक्टरी नर्व. Olfactory is related to smell. Second nerve is your optic nerve. Optic. Third is oculomotor. Oculomotor. Fourth is trochlear. ठीक है. Then is your trigeminal. Trigeminal. Then your abducens. Facial. ऑडिटरी. ग्लासोफॅरेंजियल. लक्षात ठेवायचं आहे बरं का तुम्हाला हे, आणि खूप सोपं आहे. ग्लासोफॅरेंजियल अँड व्हेगस. ॲक्सेसरी स्पायनल अँड लास्ट इज हायपोग्लॉसल. हायपोग्लॉसल. हे झाले तुमचे 12 क्रेनियल नर्व्स. ठीक आहे, आता यांचं नेचर म्हणजे काय, एक तर सेन्सरी असेल, एक तर मोटर असेल किंवा मिक्स्ड असेल. ठीक आहे, प्युअरली सेन्सरी, प्युअर मोटर और दोन्ही जर कंबाईन होत असतील तर त्याला म्हणतो आपण मिक्स्ड. ठीक आहे, आणि लक्षात घ्या आपण ऑलरेडी सांगितलं की ऑल द स्पायनल नर्व्स, आपण क्रेनियल नर्व बघतोय, ऑल द स्पायनल नर्व्स आर मिक्स्ड इन नेचर. म्हणजे दे हॅव बोथ फंक्शन सेन्सरी एज वेल एज मोटर. परंतु क्रेनियल नर्व्स ह्या 3 टाईपचे असतील. क्रेनियल नर्व्स इथे लिहितो मी हेडिंग, क्रेनियल नर्व्स. कशा असतील या क्रेनियल नर्व्स? सेन्सरी सुद्धा असतील, मोटर सुद्धा असतील किंवा मिक्स्ड सुद्धा असतील. परंतु स्पायनल नर्व्स आर टोटली मिक्स्ड इन नेचर. परत एक वेळा, पेरिफेरल नर्व सिस्टम कशाने बनली आहे? क्रेनियल नर्व्स आणि स्पायनल नर्व. क्लिअर. क्रेनियल नर्व्सचे 12 पेअर्स, स्पायनल नर्व्सचे 31 पेअर. क्रेनियल नर्व्सचे 3 टाईप असतील. नेचर 3 टाईप्स असेल, एक तर सेन्सरी असेल, मोटर असेल किंवा मिक्स्ड असेल. परंतु जे स्पाइनल नर्व्स जे असतील तर ऑल आर मिक्स्ड इन नेचर. क्लियर. चलो अब हम क्या देख रहे हैं अभी? हम देख रहे हैं क्रेनियल नर्व्स. तो 12 नर्व्स यहाँ पर है, नाम मैंने लिख दिए हैं और उसका भी नेचर देखेंगे हम. आता नेचर याच्यामध्ये काय असेल? पहिल्याचं नेचर असेल तुमचा सेन्सरी, दुसऱ्याचं ही नेचर सेन्सरी, third one is your motor, fourth is motor, then is mixed, sensory, mixed, motor, mixed, motor, no sorry, this is your sensory, this is sensory,
then this is mixed motor and motor. काही अवघड नाही याच्यामध्ये, लक्षात घेऊ आपण, त्याला थोडा शॉर्ट फॉर्म आपण बनवून टाकू. फंक्शन काय? ऑल्फॅक्टरी स्मेल. फंक्शन इज स्मेलिंग असं लिहू आपण इथे. दुसरा ऑप्टिक म्हणजे विजन, म्हणजे त्याला काय म्हणू आपण, साईट, बघण्याचं. साईट म्हणजे दृष्टी, तर बघण्याचं त्याचं फंक्शन असेल. ऑक्युलोमोटरचं काय? मुव्हमेंट ऑफ आयबॉल. ऑक्युलर कॅव्हिटी आलं की समजायचं तुम्ही तुमच्या आईची कॅव्हिटी असेल. ऑक्युलर, मुव्हमेंट ऑफ आयबॉल, ऑक्युलोमोटर. ठीक आहे. नेक्स्ट इज ट्रॉक्लियर, याचं सुद्धा मुव्हमेंट ऑफ आयबॉल, याचं फंक्शन ही मुव्हमेंट ऑफ आयबॉल. वेल, देन इज युअर ट्रायजेमिनलचं दुसरं नाव, आता जागा थोडीशी कमी पडते. ओके, इथे मी ब्रॅकेट मध्ये लिहितोय. इट इज ऑल्सो कॉल्ड एज डेंटिस्ट नर्व अँड दिस इज लार्जेस्ट नर्व, सगळ्यात जाड नर्व असेल. बघू आपण ट्रायजेमिनल. आता याचा संबंध हे कुठे प्रेझेंट असणार? इट विल बी प्रेझेंट इन युअर टीथ. ठीक आहे ना. आणि इट इज रिस्पॉन्सिबल फॉर वेल फेशियल एक्सप्रेशन. ठीक. नंतर ऍब्ड्युशनचं काम सुद्धा मुवमेंट ऑफ आयबॉल. देन इज युअर फेशियल. तर सॉरी मी वरती फेशियल लिहिल्याचं, हे फेशियल कट करून टाकू. ती टीथ मध्ये प्रेझेंट असते. आता जो आता बोललोय मी कुठे फेशियल, तर फेशियलचं काम काय असणार? एक तर फेशियल एक्सप्रेशन अँड टेस्ट. हे काम कोणाचं असणार? तुमच्या फेशियल नर्वचं काम असेल. आता टेस्ट पण दोन न्यूरल नर्व्स ह्या टेस्ट मध्ये रोल प्ले करतील. तर ही जी असेल तुमची फेशियल, तर ही टेस्ट मध्ये पण कुठला पार्ट? 2/3 अँटेरियर 2/3 पार्ट ऑफ युअर टंग. इथे लिहितोय मी अँटेरियर, शॉर्ट मध्ये लिहितोय 2/3 पार्ट ऑफ टंग. या भागामध्ये जी टेस्ट असेल ती कोण कंट्रोल करते? फेशियल नर्व. ठीक आहे ना. नेक्स्ट इज ऑडिटरी म्हणजेच काय? ऑडिटरी फंक्शन ऐकणे, म्हणजेच काय? हिअरिंग. नेक्स्ट इज ग्लासोफेरेंजियल. ग्लासो शब्द आला की तुम्ही समजायचं की तुमची टंग, म्हणजेच आता ही सुद्धा टेस्टशी रिलेटेड असेल. पण टेस्ट कोणत्या रिजन मध्ये? पोस्टेरियर 1/3 पार्ट ऑफ टंग. या भागामध्ये जी टेस्ट असेल ती तुमची ग्लासोफेरेंजियल कंट्रोल करेल, फर्स्ट पार्ट ऑफ टंग. ठीक आहे ना. वेल, देन व्हेगस म्हणजे व्हिसरल ऑर्गन्स, म्हणजेच व्हिसरल सेन्सेशन. व्हिसरल म्हणजे इंटरनल ऑर्गन. व्हिसरल सेन्सेशन्स अँड मुवमेंट. व्हिसरल ऑर्गनचे ज्या मुवमेंट्स होतात किंवा त्यांना जे सेन्सेशन जाणवतात, तर ते सेन्सेशन आणि मुवमेंट साठी तुमची व्हेगस असणार. अँड व्हेगस इज द लॉंगेस्ट नर्व. याला लॉंगेस्ट म्हणायचं तुम्ही. जसे की लार्जेस्ट कोणती सांगितली आपण, इथे लिहितोय मी क्रॉस मध्ये, चालेल का? इथे लिहितोय अशी लार्जेस्ट. ट्रायजेमिनल इज लार्जेस्ट नर्व. क्लिअर. नंतर तुमची व्हेगस झाली, व्हिसरल सेन्सेशन अँड मुवमेंट. देन इज ऍक्सेसरी स्पायनल. लॅरिंग्स आणि फॅरिंग्स यांच्या मुवमेंट कंट्रोल करणे. लॅरिंग्स अँड फॅरिंग्स यांच्या मुवमेंट कंट्रोल करण्याचं काम कोणाचं असणार? तुमच्या या स्पायनल ऍक्सेसरीज म्हणू शकतो आपण. अँड ग्लॉसल मीन्स व्हॉट? टंग. तर हायपोग्लॉसलचं फंक्शन कशामध्ये असेल? तर इट इज मुवमेंट ऑफ टंग. इट इज रिलेटेड टू movement of tongue. So these are various cranial nerves, their nature and their function. आता याला न्यूमोनिक आपण सांगू शकतो. इन ब्रीफ आपण याचे न्यूमोनिक्स बघू. इकडे बघा. आता थोडेसे न्यूमोनिक्स म्हणजे काय? लक्षात राहण्यासाठीचे आपले टेक्निक्स. तर हे थोडेसे हसण्यासारखे असतात खरं तर, त्याच्या मिनिंग काहीच निघत नाही, पण लक्षात राहण्यासाठी इट हेल्प्स. राईट. तर आपण आता नेम्स बघू. इकडे बघा. नेम्सला आपण इन शॉर्ट काय करू? OQ, T², देन अफाग, वाह. अफागवर वाह. काही मिनिंग निघतोय का? अर्थार्थी संबंध नाही, काहीच मिनिंग निघत नाही, पण लक्षात ठेवायला सोपं. OQ, T², अफाग, वाह. OQ फक्त याच्यामध्ये लक्षात काय ठेवावं लागेल? सुरुवातीला ऑल्फॅक्टरी आहे. ऑल्फॅक्टरी, ऑप्टिक, ऑक्युलोमेटर. OQ क्लिअर. T² ट्रॉक्लियर, ट्रायजेमिनल. अफाग A
वेर इट इज ॲब्ड्युसन्स फेशियल सियर अफाग ॲब्ड्युसन्स फेशियल ऑडिटरी ग्लॉसोफेरेंजियल वाह वेगस ॲक्सेसरी अँड हायपोग्लॉसल. आता रिडिक्युलस आहे पण लक्षात ठेवू शकता आणि हे तर खूपच जास्त इंटरेस्टिंग आहे. ज्याचे नेचर जे आहेत these are very interesting to remember by this technique, by this mnemonic technique. तर याला आपण कसं लक्षात ठेवू आता बघा नेचर. हे बघा वेल सॉरी से क्या बोलेंगे उसको अभी से मो से मोमो मी मो इनिशियल लेटर घेतो फक्त आपण दोन से मोमो मी से मी मोमो. येस गेटिंग दिस. आता बघा मी इथे खाली लिहितोय त्याचा शॉर्ट फॉर्म से मोमो मी से मी अँड मोमो. लक्षात कसं ठेवायचं आहे बघा. सुरुवातीचे दोन सोपे से मोमो क्लिअर आहे. एंडचे दोन सोपे मी मोमो मध्ये राहिले फक्त दोन. तर मिमो मिसे हे बघा से मोमो मिमे नॉट मिमे से मोमो मिमो मिसे मिमी मोमो. हे झाले याची नेचर्स. आता कन्फ्युजन होण्याचा चान्स अजिबात नाही. फक्त हा सिक्वेन्स असाच लक्षात ठेवावा लागेल ओ क्यूब टी स्क्वेअर अफाग वा. मग आता तुम्हाला असं विचारलंय की फॉर एक्झाम्पल 6 नंबरची नर्व सांगा 6 नंबरची नर्व सांगा. आता 6 नंबर आपल्याला माहिती आहे ओ क्यूब 1 2 3 ओ क्यूब टी स्क्वेअर 4 5 अफाग अ पासून सुरू झालं ॲब्ड्युसन्स 5 नंबरला कुठे येते ही ॲब्ड्युसन्स. आता 5 नंबरचं नेचर विचारलंय तुम्हाला. 5 नंबरच्या नर्वचं नेचर सांगा. से मोमो मी 5 नंबर आलं मिक्स्ड. ॲब्ड्युसन्स इज अ मिक्स्ड टाइप ऑफ न्यूरॉन मिक्स्ड टाइप ऑफ नर्व. लक्षात आलंय. सो दीज आर द फंक्शन्स नेचर अँड टाइप ऑफ युअर क्रेनियल नर्व्स. ओके याचा स्क्रीनशॉट घ्या. याचे न्यूमोनिक सुद्धा मजेशीर आहे त्यालाही तुम्ही लक्षात ठेवू शकता. ओके ठीक आहे. नाउ वी विल मूव्ह टू द नेक्स्ट पार्ट. नेक्स्ट पार्ट असेल आपला स्पायनल नर्व्स. हे बघा एनसीईआरटी मध्ये जर तुम्ही बघितलं ना तर याचे एकदम छोटे छोटे पार्ट्स तुम्हाला दिसतात एकदम छोटे छोटे. की एक पॅरामध्ये तुमचं पेरिफेरल नर्व्ह सिस्टम घेतलाय आणि दुसऱ्या पॅरामध्ये ऑटोनॉमस नर्व्ह सिस्टम. व्हॉट डज दॅट मीन की त्या पार्ट मधून येणारे क्वेश्चन हे सुद्धा लिमिटेड असणार किंवा नाहीच्या बरोबरीत असतील. ठीक आहे ना. तर आता सेन्सरी नर्व्स. हाऊ मेनी पेअर्स ऑफ सेन्सरी नर्व्स. देयर आर 31 पेअर्स ऑफ सेन्सरी नर्व्स. 31 पेअर्स ऑफ सेन्सरी नर्व्स. ओके 31 पेअर्स आहेत. त्यांचं डिव्हिजन कसं झालंय जसं आपण सांगितलं की व्हर्टिब्री कुठल्या व्हर्टिब्रीज आपल्याकडे सर्व्हायकल थोरॅसिक लंबर सॅक्रल कॉक्सिजियल. आपण इथे लिहून घेऊ सर्व्हायकल थोरॅसिक लंबर सॅक्रल अँड कॉक्सिजियल. हे काय झालं व्हर्टिब्रीज आहेत. आणि आपण सांगितलंय की ह्या 31 पेअर्स निघतात तर व्हर्टिब्रीच्या बाहेरच निघतील. कारण ऑल टाइप ऑफ स्पायनल नर्व्स आर ऑल शॉर्ट मध्ये लिहितो स्पायनल नर्व्स आर मिक्स टाइप. का मिक्स टाइप तेही आपण इनफॅक्ट स्पायनल कॉर्डच्या स्ट्रक्चर मध्ये बघितलंय तरी सुद्धा आपण परत त्याला इथे रिपीट करणार. क्लिअर. ह्या व्हर्टिब्रीज झाल्या तर याच्यामधून 8 बाहेर पडतील. याच्यामधून 5 स्पायनल नर्व्ह बाहेर पडतील. लंबर रिजन मधून 5 बाहेर पडतील. सॅक्रल मधून 5 आणि कॉक्सिजियल मधून 1. समजतं का मी काय बोललो. सर्व्हायकल व्हर्टिब्रेज जे असतील त्यांचा आकडा तसा 7 असतो पण त्याच्यामधून किती बाहेर पडतात 8 स्पायनल नर्व्स बाहेर पडतील. थोरॅसिक मधून 12 व्हर्टिब्रे 12 बाहेर पडतील. लंबर मधून 5 लंबर व्हर्टिब्रे त्याच्यामधून 5 पेअर्स बाहेर पडतील. सॅक्रल मधून 5 पेअर ऑफ नर्व्स विल कम आउट आणि कॉक्सिजियल मधून 1 म्हणजेच देयर आर 31 पेअर्स ऑफ स्पायनल नर्व्स. तिकडे आपल्याला सेन्सरी मिक्स्ड आणि मोटर असे नेचर लक्षात ठेवण्याची आवश्यकता होती. इथे लक्षात ठेवण्याची गरज आहे का नाही. इथे का नाही कारण ऑल सेन्सरी नर्व्स आर ऑफ मिक्स्ड टाइप. आता मिक्स टाइप का होतंय परत एकदा आपण बघू. ऑलरेडी मी तुम्हाला स्पायनल कॉर्डच्या स्ट्रक्चरच्या वेळी सांगितलं होतं तरी सुद्धा परत आपण बघणार. फॉर एक्झाम्पल वेल तिकडे आपल्याला जागा थोडीशी कमी पडली होती. आता इथे थोडीशी सफिशियंट आहे. हा सांगा मला हे मी काय काढतोय आता. व्हॉट इज दिस
डॉर्सल हॉर्न. ठीक आहे. हे डॉर्सल हॉर्न आणि व्हेंट्रल हॉर्न. थोडस रफ स्ट्रक्चर लक्षात घ्यायचं. हे झाले तुमचे डॉर्सल हॉर्न आणि हा हॉर्न कुठला झालाय, दिस इज युअर व्हेंट्रल हॉर्न. क्लिअर. स्पायनल कॉर्डचा टीएस. आता याच्या सेंटर मध्ये बघा स्पायनल कॉर्डच्या, मागच्या वेळी आपण थोडस मिस केलं असेल, आता बघून घेऊ. सेंटरला जो कॅनल असतो त्याला म्हणतो आपण न्यूरल कॅनल. क्लिअर आहे. याच्या एपिंडायमल सेल्स ज्या होते, एपिंडायमल सेल्स ज्या टाईप मध्ये बघितले होते आपण की सीएसएफ रिलीज करणारे असतील, स्पायनल कॉर्ड मध्ये जो सीएसएफ रिलीज होईल, तर ह्या सेंट्रल न्यूरल कॅनलच्या अवतीभोवती अशा सेल्स प्रेझेंट असतात बघा ह्या. तर या सेल्स म्हणजे एपिंडायमल सेल्स असतात. आता इथे मी याला रफ करणार कारण आपल्याला जागा पुरणार नाही, मग मी याला रफ करतो. पण काय लक्षात ठेवायचंय, एपिंडायमल सेल्स न्यूरल कॅनलच्या आजूबाजूला जे की सीएसएफ रिलीज करणार. ठीक आहे. आता हा व्हेंट्रल रूट झाला, हॉर्न झाला. ऑब्व्हियसली आता याच्यापासून बाहेर काय पडेल, व्हेंट्रल हॉर्न बाहेर पडेल. अजून याला छोटं घेऊ आपण, दिस वन. आणि इथे आता असं एक सॉलन स्ट्रक्चर दाखवायचं होतं आपल्याला इकडे. वेल, यहां से भी अभी इसको थोड़ा सा रब करके यहां से वेंट्रल रूट निकालते हैं और ये ऐसे जाके यहाँ पे मिल जाएगा. ठीक है, ये हो गया वेंट्रल रूट. वेल, इसको भी रब करेंगे थोड़ा सा, इथपर्यंत लक्षात घ्या. हा मधला कोणता झाला, अरे यार सॉरी, हा मधला कुठला मॅटर झाला तुमचा, दिस इज युअर ग्रे मॅटर आणि दिस इज व्हाईट मॅटर. व्हाईट मॅटर, इथे सुद्धा व्हाईट मॅटर, इथे व्हाईट मॅटर, इथे व्हाईट मॅटर, खाली लॅटरल फिनिक्युलस, डॉर्सल फिनिक्युलस, व्हेंट्रल फिनिक्युलस, हे आपलं झालेलं आहे. ठीक आहे. आता काय झालंय की याच्यामधून कुठले न्यूरॉन्स येतो बोललो आपण, इथे बघा ह्या सगळ्या न्यूरॉनच्या सेल बॉडीज होते, ह्या असे न्यूरॉन्स होते. कलर चेंजेस करू आपण. ठीक आहे ना. मी असं काढतोय आता, हे बघा हे असे न्यूरॉन्स होते. न्यूरॉन्स आलेत आणि त्यांच्या आतमध्ये कोण होत्या, सेल बॉडीज होत्या. समजते सगळ्यांना. थोडं खाली वरती होईल कन्सिडर. आणि एक 2 4 5 न्यूरॉन असतील का, नाही, थाउजंड्स ऑफ न्यूरॉन्स आहेत. आणि सायटॉनचं कलेक्शन झालं म्हणून आपण याला काय म्हटलं होतं, डॉर्सल रूट गँग्लिया म्हटलं होतं आपण याला. डॉर्सल रूट गँग्लिया सायटॉनचं कलेक्शन होतं, सॉलन पार्ट. आणि याच्यामध्ये सगळे न्यूरॉन्स हे कसे असणार आहेत, याच्यामध्ये सगळे न्यूरॉन असणार आहे सेन्सरी न्यूरॉन्स. कुठले, सेन्सरी. ऑलरेडी आपण सांगितलंय. आता सेन्सरी कुणाकडून कुणापर्यंत येते, बॉडी ऑर्गन टू स्पायनल कॉर्ड किंवा ब्रेन. तर मग मी याला एरो टाकतो मध्ये, तर हा एरो असा दाखवलाय मी. म्हणजे याचा मिनिंग काय झाला एरोचा, की हे मेसेजेस कुणापासून घेऊन येत आहेत, सेन्सरी ऑर्गन पासून घेऊन येत आहेत. ठीक आहे ना. ओके. आता इकडे काढूत आपण याच्यामधून निघणारे न्यूरॉन्स. यांची डायरेक्शन कशी दाखवू, इनवर्ड की आउटवर्ड, यांची आउटवर्ड डायरेक्शन दाखवायला गेलं आपल्याला. थाउजंड्स ऑफ न्यूरॉन्स आर प्रेझेंट देयर. म्हणून तर हा एक रूट तयार झाला होता, बरोबर ना, असं बंडल ट्यूब लाईक स्ट्रक्चर. तर यांचा एरो आपण असा दाखवू आता. हे असे बाहेर निघतात, हे मेसेज आतमध्ये घेऊन येतील, हे मेसेज बाहेर घेऊन जातील. ठीक आहे. इकडे सेन्सरी न्यूरॉन होते. आता हे न्यूरॉन कुठले आहेत बघा, मोटर न्यूरॉन्स. ओके. कारण आता आपण स्पायनल नर्व बघतोय, क्रेनियल नर्व नाही बघत आपण. तर स्पायनल नर्व सगळ्यात कोणत्या असतात, मागच्या स्लाइड मध्ये बघितलं आपण, ऑल दीज आर मिक्स टाइप ऑफ नर्व. तर त्या मिक्स कशा तयार होतात असं कन्सिडर करा की नाव दिस इज युअर व्हर्टिब्रल कॉलम. समजून घ्या, डायग्राम काढतोय फक्त आपण. हा व्हर्टिब्रल कॉलम आहे. तर व्हर्टिब्रल कॉलम मध्ये असं समजू की हा काय झालाय, इंटर व्हर्टिब्रल फोरामेन. इथे लिहितो मी दिस वन, इंटर व्हर्टिब्रल फोरामेन. काय म्हणतो आपण त्याला, इंटर व्हर्टिब्रल फोरामेन. फोरामेन म्हणजे छिद्र. 2 व्हर्टिब्रीच्या मध्ये जो गॅप असेल, दॅट गॅप इज टर्म्ड ॲज इंटर व्हर्टिब्रल फोरामेन. वेल, आता इकडून सेन्सरी नर्व्ह झाले, इकडून मोटर आलेत आणि दोन्हीही आता बाहेर निघताना कलर वेल ग्रीन घेऊ चला. तर हे अशी एक ब्रांच तयार करते. हे इकडे निघते असं समजू आपण. इकडे निघाला हा, आणि नाही 3 काढायचे ना आपल्याला. वेल, 1 मिनिट फक्त, जस्ट अ मिनिट. यांनी एक तयार केलाय इकडे, याच्यापासून एक निघाली बाहेर, दिस वन.
आणि याच्यापासून ही तिसरी बाहेर निघाली. लक्षात घ्या, हा तुमचा इंटरव्हर्टिब्रल फोरामेन. आता इकडून सेन्सरी न्यूरॉनचा हा रूट, व्हेंट्रलचा हा, दोन्हीही एका स्पायनल कॉर्ड मधला स्ट्रक्चर. स्पायनल कॉर्ड मध्ये एका डिस्टन्स पर्यंत ट्रॅव्हल केलं यांनी आणि व्हर्टिब्रल कॉलमच्या बाहेर निघाल्यानंतर ते सगळे मिक्स होऊन गेले. समजलं का? ते मिक्स झाल्या म्हणजेच आपण त्याला म्हणतो ते आता सेन्सरी आणि मोटर दोन्ही मिक्स झाल्या म्हणून त्याला म्हटलं आपण मिक्स टाईप ऑफ न्यूरॉन्स. त्याच्या 3 ब्रांचेस तयार झाल्या. ही जी वरची ब्रांच होती व्हाईट कलर मध्ये, त्यांच्या आतमध्येच मी नाव लिहितोय, याला तुम्ही म्हणणार रॅमस. आठवा, दिस इज कॉल्ड एज रॅमस डॉर्सलिस. याला काय म्हणणार तुम्ही? रॅमस व्हेंट्रलिस. आणि मधली जी होती त्याला म्हणणार तुम्ही रॅमस कम्युनिकन्स. रॅमस कम्युनिकन्स. अशा 3 ब्रांचेस बाहेर पडल्या. म्हणजेच इन शॉर्ट सांगण्याचा मुद्दा की सेन्सरी न्यूरॉन, मोटर न्यूरॉन जेव्हा व्हर्टिब्रल कॉलमच्या बाहेर निघणार, हा व्हर्टिब्रल कॉलम त्याच्या आतमध्ये स्पायनल कॉर्ड, तर ह्या व्हर्टिब्रल कॉलम पर्यंत येणार आणि बाहेर पडतील तेव्हा ते मिक्स टाईप त्यांचं नेचर होईल. अदरवाईज व्हर्टिब्रल कॉलमच्या आतमध्ये त्या सेन्सरी आणि मोटर त्यांची इंडिव्हिज्युअल फंक्शन त्यांनी मेंटेन ठेवले होते. पण व्हर्टिब्रल कॉलमच्या इंटर व्हर्टिब्रल फोरामेनच्या बाहेर जेव्हा आल्यात तेव्हा त्यांचं नेचर झालं मिक्स्ड, म्हणजे बोथ सेन्सरी ॲज वेल एज मोटर. आता याच्यापैकी आपण सांगितलं रॅमस कम्युनिकन्स. इथे लिहितोय मी रॅमस कम्युनिकन्स. ही जी ब्रांच असेल तर ही कोणत्या सिस्टमला कंट्रोल करणार? इट विल कंट्रोल ऑटोनॉमस नर्वस सिस्टम. आणि ऑटोनॉमस नर्वस सिस्टम म्हणजे कशाने बनलेली आहे? सिम्पॅथेटिक ऍज वेल एज पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम. पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम, एनएस. इथे सुद्धा एनएस. लक्षात घ्या मी काय म्हणतोय. रॅमस कम्युनिकन्स जो बाहेर पडतोय तो कुणाशी संलग्नित आहे, कुणाशी असोसिएटेड आहे? दॅट इज असोसिएटेड विथ युअर ऑटोनॉमस नर्वस सिस्टम. म्हणजे हे सगळे मोटर न्यूरॉन्स आहेत त्याच्यामध्ये. ठीक आहे ना? ते सगळे मोटर न्यूरॉन कुणाला कंट्रोल करतील? विसरल ऑर्गन्स. विसरल ऑर्गन्स म्हणजे इनव्हॉलंटरी ऑर्गन्स. कुठले? तर सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम आणि पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टमशी असोसिएट असणारे ऑर्गन्स. इन शॉर्ट ऑटोनॉमस नर्वस सिस्टम हे ऑटोनॉमस नर्वस सिस्टम मध्ये कोण पसरलेलं असणार? तर सगळे मोटर न्यूरॉन्स कशापासून येतील? रॅमस कम्युनिकन्स पासून येतील. क्लिअर सर्वांना? आणि आता या साईडला लिहितो मी तुमचा रॅमस डॉर्सलिस अँड रॅमस व्हेंट्रलिस. हा जो कंट्रोल करेल तर हा कुणाला कंट्रोल करणार? तुमच्या सोमॅटिक नर्वस सिस्टम आणि पेरिफेरल. पेरिफेरल नाही म्हणून आपण सोमॅटिक नर्वस सिस्टम. चला, सोमॅटिक नर्वस सिस्टम याच्यामध्ये जे स्प्रेड झालेले असतील ते म्हणजे तुमचे रॅमस डॉर्सलिसच्या ब्रांचेस आणि रॅमस व्हेंट्रलिसच्या ब्रांचेस. क्लिअर आहे? तर दिस इज हाऊ वी हॅव सीन द पेरिफेरल नर्वस सिस्टम. त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असणारे 12 पेअर्स ऑफ क्रेनियल नर्व्स, 31 पेअर्स ऑफ स्पायनल नर्व्स. ऑल क्रेनियल नर्व्स आर सेन्सरी, मोटर और मिक्स्ड इन नेचर. ऑल नाही, म्हणजे सम आर सेन्सरी, सम आर मोटर, सम आर मिक्स्ड. त्यांचे आपण सिक्वेन्सेस बघितले. वेल, नंतर आपण स्पायनल नर्व्स बघितल्या. स्पायनल 31 पेअर्स, ऑल आर मिक्स टाईप. आणि मिक्स टाईपचे व्हर्टिब्रल कॉलमच्या बाहेर निघाल्यानंतर त्यांच्या कोणत्या ब्रांचेस झाल्या आणि कोणत्या ब्रांचेसनी कोणत्या सिस्टमला कंट्रोल केलं, ह्या सगळ्या गोष्टी आपण आता इथे क्लिअर केल्या. आता परत थोडंसं मागे बघा, आपण जो टेबलकडे जाऊ आपण. त्या आपण सांगितलं सगळ्यात लार्जेस्ट नर्व कोणती आहे? ट्रायजेमिनल. सगळ्यात लॉंगेस्ट कुठली आहे? ही लॉंगेस्ट, वेगसिस सगळ्यात लॉंगेस्ट. सगळ्यात छोटी नर्व स्मॉलेस्ट, वेर इट इज ऍब्ड्युसन्स. इथे लिहितो बघा मी, दिस इज स्मॉलेस्ट. आणि याच्यामधली जी ट्रॉक्लियर असेल, ट्रॉक्लियर इज थिनेस्ट, इट इज थिन वन. ह्या गोष्टी ऍडिशनली तुम्ही लक्षात ठेवायच्या. दिस इज हाऊ वी हॅव कम्प्लिटेड our spinal structure of spinal cord and peripheral nervous system. Well, cranial nerves, spinal nerves. Okay, thank you.